We are in the Holy Week, पवित्र सप्ताहामध्ये आपण आहोत. and every day God is taking us from one level to the other. दर दिवशी देवा आपल्याला एका स्तराहून दुसऱ्या स्तराकडे घेऊन जात आहे. The more revelation we get of our Lord Jesus Christ, आणि जेवढं जास्त प्रमाणात आपल्याला आपल्या प्रभू येशूचं प्रगटीकरण मिळतं, the better position we are to take in all the blessings of God. तेवढं जास्त आपण चांगल्या परिस्थितीमध्ये येतो त्या देवबापाकडून सर्व आशीर्वाद घेण्यासाठी. So today we will speak something similar along the lines of the Holy Week. तर आज पवित्र सप्ताहावरच आधारित थोडंसं बोलीन. Peter's glorious comeback. पेत्राचे वैभवशाली माघारी येणे. That is the message for today. आजचा जो संदेश आहे तो आहे पेत्राचे वैभवशाली माघारी परतणे. Praise God. We'll open our Bibles to Luke chapter 22 verse 31. लूक 22 त्यातलं 31व वचन आपण काढा. And the Lord said, Simon, Simon, behold, Satan had desired to have you, that he may sift you as wheat. लूक 22 त्यातलं 31व वचन. प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, तुला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागितले आहे. You know, the cock crowing took place on Thursday night. गुरुवारी रात्री कोंबडा आरवण्याची घटना झाली. And you know how every year on the day of Nisan, आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं दरवर्षी निसानच्या दिवशी, the 14th of Nisan, निसानचा 14वा दिवस, that is our March, our April, म्हणजे आपला मार्च आणि एप्रिल महिना म्हणजे निसानचा 14वा दिवस, the Jews used to prepare themselves for the Passover lamb. यहुदी लोक आपल्या स्वतःची तयारी वलांडणाच्या कोकरासाठी करायचे किंवा वलांडणाच्या सणासाठी करायचे. Pesach, they say in Hebrew. हिब्रू मध्ये पेसा असं त्याला म्हणतात. And this is the greatest of the Jewish pilgrim festivals. आणि यहुदी समाजामध्ये एक सगळ्यात मोठा आणि महान असा धार्मिक सण या सणाला मानलं जायचं वलांडण. Because कारण the children of Israel or the Jewish people, they were in bondage under Egyptian rule. यहुदी लोक किंवा इस्रायली लोक मिस्री लोकांच्या दास्याखाली, गुलामगिरी खाली राहत होते. तुम्हाला माहिती आहे, For more than 400 years. 400हून जास्त वर्ष सगळे यहुदी लोक मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहत होते. And nobody could deliver them. आणि कुणीच त्यांना सुटका देऊ शकत नव्हतं. And God delivered them in one day. परमेश्वराने मात्र त्यांना एका दिवसामध्ये सुटका दिली. Praise the Lord. म्हणून परमेश्वराला धन्यवाद. One day He delivered them. परमेश्वराने त्या इस्रायली लोकांना एका दिवसामध्ये त्या मिस्री लोकांच्या गुलामगिरीतनं सुटका दिली. And the deliverance was so simple. आणि ती सुटका इतकी साधी होती. He said, तो म्हणाला, just take the lamb, की तुम्ही कोकरू घ्या, slay the lamb, ते कोकरू वधा, apply the blood on the doorpost and the lintels, वधलेल्या कोकऱ्याचं रक्त तुम्ही दाराबाहेर लावा, and you shall be set free. आणि तुम्ही मोकळे व्हाल, तुम्ही सुटका पावाल. And that's why अशा रीतीनं the Jewish people always observed Passover as one of the greatest festivals. यहुदी लोकांनी वलांडण सणाला एक मोठा असा धार्मिक सण म्हणून नेहमी पाळलं. And it was always a remembrance for them. आणि नेहमीच यहुदी लोकांसाठी हा सण एक स्मरण असायचा. How they struggled, how their forefathers struggled. की कशा रीतीनं आपले वाडवडील, आपले पूर्वज त्या मिस्र देशामध्ये गुलामगिरी करायचे, झटायचे, खपायचे. How they were slaves there. आणि कशा पद्धतीनं आपण तिथे गुलाम होतो. And God gave them freedom. आणि कसं परमेश्वराने आपल्याला त्यातून सुटका दिली. And how they got hope. आणि कशी त्यांना परत आशा मिळाली. How God was with them in the wilderness. कसं परमेश्वर त्यांच्या बरोबर अरण्यात होता. That's why for the Jewish people this is one of the greatest pilgrim आणि festivals. म्हणून यहुदी लोकांना वलांडण सण म्हणजे एक अतिशय मोठा असा धार्मिक सण. And every time they sit across the table to have the breaking of bread or the Passover ज्या lamb, दर वेळेला ते वलांडण सण साजरा करायला मेजापाशी बसायचे, the elderly person or the father of the house, he used to tell the whole story of the Passover. त्यावेळेला मेजापाशी बसल्यानंतर घरप्रमुख जो कोणी असेल किंवा घरातला जो वडील माणूस असेल, तो वडील माणूस पूर्ण कहाणी आपल्या घरातल्या लोकांना सांगणार की कसं त्या मिस्र देशामध्ये आपले पूर्वज गुलामगिरीत होते, मग कसं परमेश्वराने आपल्याला सोडवलं.
And now आता it was the Passover season. वलांडणाचा काळ आला, वलांडणाचा ऋतू आला. And so the disciples were preparing themselves for the Passover. येशूचे शिष्य स्वतःची तयारी वलांडणासाठी करू लागले. Bible says बायबल म्हणतं in Luke 22, the same chapter 9 to 12, लूक 22वा अध्याय 9 ते 12. Jesus sent Peter and John येशू ख्रिस्ताने पेत्राला आणि योहानाला पाठवलं for the preparation of the Passover. की तुम्ही वलांडणाची तयारी करायला लागा. And he also told them which place he wanted to have the Passover. आणि येशूने त्यांना हेही सांगितलं की मला कुठल्या जागी वलांडणाचा सण करायचा आहे. And Jesus told them, येशू त्यांना म्हणाला you need to keep your eyes open, की तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवा, because as you enter the city, कारण जसं तुम्ही नगरात प्रवेश कराल you will find a man, तुम्हाला एक माणूस सापडेल. and he will be carrying a water pot on his shoulder, त्या माणसाच्या खांद्यावरती घागर असेल पाण्याची. and you have to ask him, तुम्ही त्याला विचारायचं where is the guest room for the Passover meal? की वलांडणाचं भोजन करायची पाहुण्यांची खोली कुठे आहे. And he will take you upstairs, तो माणूस तुम्हाला माडीवरच्या खोलीत नेईल and there will be a big large room आणि तिथे एक मोठी खोली असेल which will already be set up, ती त्यांनी तयार केलेलीच असेल. and that is where you need to prepare a Passover where we are going to have. आणि त्याच खोलीमध्ये आपण वलांडणाचं भोजन घ्यायचं आहे. तर तुम्ही दोघांनी जा. And these people, the disciples asked, शिष्याने विचारलं Master, गुरुजी there are many men walking on the road. अशी तर बरीच माणसं रस्त्यावर Now चालतात. what is his name? त्या माणसाचं नाव काय. Who is he? तो माणूस कोण आहे. How will we know who that man is? आम्हाला कसं कळणार की तो घागर घेतलेला माणूस नेमका कोण. They thought त्यांना वाटलं Jesus was just asking that you just find out a man. येशू त्यांना केवळ असं म्हणते की माणसाला शोधा. But Jesus said, येशू बोलला a man will be carrying a water pot. माणसाच्या खांद्यावर घागर असेल. Now in those times, men never carried water pots on their त्या shoulders. काळामध्ये पुरुष कधी आपल्या खांद्यावर घागर घ्यायचे नाही. Women used to fill the water from the well and take it home. बायका नेहमी विहिरीपासून पाणी उपसायच्या आणि घरी घेऊन जायच्या. But see, पण पहा here was a man taking that water pot and walking. इथे हा पुरुष आहे की ज्या पुरुषाच्या खांद्यावर पाण्याची घागर आहे आणि तो चाललाय. And Jesus knew everything what is going to happen. येशूला सगळं माहिती होतं की काय होणार आहे. Now see what happened. काय झालं पहा. That same evening, त्या संध्याकाळी now first I would like to let you know, पहिलं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल he had 12 disciples, त्याचे 12 शिष्य होते. but he only told John and Peter, पण फक्त योहानाला आणि पेत्राला तो हे बोलला you both of y'all prepare the Passover meal. की तुम्ही दोघांनी जाऊन वलांडणाच्या भोजनाची तयारी करा. And see now Jesus knows everything in the future. येशूला भविष्यातलं सगळंच माहिती आहे. Where the man will be carrying the water pot, की तो पुरुष घागर घेऊन कुठे असणार आहे. and you have to meet that man. आणि त्या पुरुषाला तुम्ही भेटायचं. He will take you upper room. तो माणूस तुम्हाला माडीवरच्या खोलीत नेईल. The upper room will already be prepared for the Passover. माडीवरची खोली वलांडणाच्या भोजनासाठी तयार केलेली असेल. Now that same evening, त्याच संध्याकाळी Peter was going to deny Jesus. पेत्र येशूला नाकारणार होता. Are you understanding? कळतं का. And Jesus is telling Peter in the morning and in the late afternoon, you go and prepare the Passover. आणि येशू ख्रिस्त पेत्राला सांगत आहे त्या सकाळच्या वेळेला किंवा दुपार होत असलेल्या वेळेला की तू जाऊन वलांडणाच्या भोजनाची तयारी कर. You do it. तू कर. You take charge of it. तू ताबा घे. And Jesus knew it, येशूला माहिती होतं that Peter is going to deny me in the evening. हा पेत्र संध्याकाळी मला नाकारणार आहे. Yet तरी Jesus told Peter to make preparation. येशूने पेत्राला सांगितलं की वलांडणाच्या भोजनाची मॅनेजमेंट तू करायची. He could have sent Philip and John. फिलिपला आणि योहानाला पाठवू शकला असता येशू. If we had been in Jesus' place, आपण जर येशूच्या जागी असतो we would have said, तर आपण म्हणालो असतो we won't send Peter. पेत्र नको बाबा. Because prophetically I know this fellow is going to betray me. कारण भविष्यवाणीपरीत्या मला माहितीये की हा मला नाकारणार आहे. He's going to deny me. हा Sorry, मला not betray नाकारणार me. आहे. I will not send Judas also, मी यहूदालाही पाठवणार नाही. because Judas will betray me. कारण यहूदा तर मला धोका देणार आहे. Peter will deny me. पेत्र मला नाकारणार आहे. Let me send John and James. तर योहान आणि याकोबाला पाठवूया. But yet, तरी though Jesus knew जे येशूला जरी माहित होतं that Peter is going to deny me, की पेत्र मला नाकारणार आहे. he's going to say, I don't know this Jesus. पेत्र म्हणणार आहे की मी येशूला ओळखत नाही. He's going to say, I swear upon God, upon my father, mother, my whole family, I don't know this man. पेत्र म्हणणार आहे की मी शपथ खाऊन सांगतो आईची वडिलांची माझ्या नातेवाईकांची की मी या माणसाला ओळखत नाही, मी येशूला ओळखत नाही. Yet, तरी
He is sending Peter. येशूनं पेत्राला पाठवलं की जा भोजनाची तयारी कर. You always need to have hope on the people. लोकांवर नेहमी तुम्ही आशा ठेवायला शिका. Amen. Amen. Never give up on a believer. बिलीवर माणसावरची आशा कधी सोडायची नसते. Never give up on a believer. कधीच बिलीवर माणसावरची आशा सोडायची नाही. You can give up on an unbeliever, but never give up on a believer. अविश्वासू माणसांवरची आशा तुम्ही सोडून दिली तर चालेल, पण जे बिलीवर आहेत, जे विश्वासू आहेत, त्या माणसांवरची आशा तुम्ही सोडू नका. Now, आता if he sent Peter, त्यांनी पेत्राला पाठवलं, he could have sent Peter and Judas then, तर तो पेत्राला आणि यहुदाला पाठवू शकत होता ना, because both were sailing in the same boat. कारण की त्यावेळेला पेत्र आणि यहुदा दोघेही एकाच नावे जणू काही जात असल्यासारखे. Because one was going to betray Jesus, the other was going to deny Jesus. एक येशूला नाकारणार आहे, एक येशूला धोका देणार आहे. तर So- पेत्र आणि यहुदा ही टीम जरा साजेल अशी होती. Amen. आमेन. But see how Jesus sent Peter with John. पण येशूनं पेत्राला योहाना बरोबर कसं पाठवलं पहा. And that is what we are going to study in this now, in this week, in these 2 days. त्याचाच अभ्यास या 2 दिवसांमध्ये आज आणि उद्या आपण करणार आहोत. So as Jesus stood on the Mount of Olives, येशू जसं जैतुनाच्या डोंगरावर उभा राहिला, he crossed Bethany and Bethphage, बेथनी बेतफाक तो पार करून आला, down the Kidron Valley, किद्रोन ओहळातनं, and he was on the Mount of Olives. They had to cross all the way about 2-3 kilometers, enter the gates of Jerusalem. जैतुनाच्या डोंगरावर तो होता. मग त्याला खाली यावं लागलं किद्रोन ओहळातनं यरुशलेमेच्या वेशीपाशी 2-3 किलोमीटरचं अंतर. When they entered Jerusalem, आणि जेव्हा ते यरुशलेमेत जेव्हा आतमध्ये प्रवेश केला, both of them, their eyes were searching. त्याला दोघांचे डोळे शोधत होते. Who is going to be that man? कोणाचे? पेत्राचे आणि योहानाचे डोळे शोधत होते की तो माणूस कोण असेल. And suddenly there was a man आणि अचानक तो माणूस दिसला with a tall pitcher of water, container pot, आणि pot of water carrying on his shoulders. मोठी पाण्याची घागर घेऊन चाललेला पुरुष दिसला अचानक. Amen. हालेलुया. First of all, water is always carried in the morning. पहिलं तर सकाळी पाणी भरतात. You know, people who are habituated dwelling around the wells, they know in the morning they fill the water. ज्या लोकांना विहिरीपाशी राहायची सवय असेल त्यांना हे तर माहितीच असेल की पाणी भरतात सकाळी. You know, morning all the women gather together and then they talk about other things and about the husband, about the children, about neighbors and all. And म्हणजे then they fill the water also. सकाळी सकाळी सर्व घरच्या बायका विहिरीपाशी गोळा होणार, मग तिथे सगळ्या गप्पा टप्पा होणार, इकडचं तिकडचं घरचं बाहेरचं सगळं होणार आणि मग पाणी भरून जाणार. You saw the Samaritan woman coming at 12 o'clock in the afternoon to fill water. शोभरोनी स्त्री दुपारी 12 वाजता विहिरीपाशी पाणी भरायला आलेली तुम्ही पाहिली. That is not the right time for a woman to fill water. ती काही योग्य वेळ नाही. एखाद्या स्त्रीनं पाणी भरायला जायची वेळ म्हणजे दुपारची 12 नव्हे. But you can imagine, पण तुम्ही कल्पना करा, she must have come in the morning many times. ती सकाळी अनेक वेळेला त्या विहिरीपाशी येऊन गेली And असेल the women must have said, आणि बायका म्हटल्या असतील, हे पापी त्याच्या समोर आमच्या समोर कशाला येते माहिती. हालेलुया. Already 5 husbands she's got. 5 नवरे असलेली पापीण कशाला सकाळी सकाळी आपल्या बरोबर पाणी भरायला येते देवा. Poor thing, she said, I'll come in the बिचारी afternoon. सोमरोनी बाई म्हटली असेल ह्यांच्यामध्ये यायलाच नको, आपण दुपारी येऊ. But that is the time she met Jesus. See? आणि मग त्या दुपारच्या वेळेलाच ती येशूला भेटली. Praise God. Hallelujah. And she was saved. आणि तिचं तारण झालं And she brought the whole village to Jesus. आणि अख्खं गाव ती येशूकडे घेऊन आली. Never give up on a believer. विश्वासू माणसावरची आशा अशी सोडू नको. Amen. And you know, in 40-50 years back, they used to do that. Early morning, they used to go and fill the water. 40-50 वर्षांपूर्वी हे असं चालायचं की पहाटे पहाटे पाणी भरायला जायला लागायचं. In our time also, I know, because our tap was outside. So early morning they used to fill water, or late evening they used to fill water. आमच्या काळात पण आम्हाला आठवतं की पाण्याचा नळ बाहेर होता, मग सकाळी सकाळी पाणी भरायला बाहेर जाणार. But here is a man carrying the water pot the early afternoon. इथं पाहिलं तर हा पुरुष दुपार व्हायला आलेली आहे जवळजवळ आणि पाण्याची घागर घेऊन चाललाय. You know, a wife or a daughter or a daughter-in-law or a mother, they carry the water pot. बायको म्हणा, मुलगी म्हणा, सून म्हणा, अशा घरातल्या बायका पाणी भरून घेऊन जातात But ना. that was a prophetic sign. पण ती भविष्यवाणी पर खून दिली प्रभूनी. And so they saw this man and they followed him to the upper room. या दोघांनी त्या पुरुषाला पाहिलं, पार माडीवरच्या खोलीपर्यंत त्याच्या मागे 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 गेले. And today if you go there is that place, that upper room, they take you and it's a आज huge room. तुम्ही इस्रायलला गेला तर ती जागा पाहायला मिळते. माडीवरची खोली, मोठी खोली तिथे आहे. And down below there is David's tomb. आणि खाली दाविदाची कबर आहे. Up there is that breaking of bread place. आणि वर प्रभू भोजनाची ती जागा आहे. Same place where the day of Pentecost, the
the Holy Spirit came down ती upon the जागा की ज्या माडीवरच्या खोलीमध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. 3 times when I went there, I said, Lord, as the day of Pentecost happened here, let me have another Pentecost here. आजपर्यंत 3दा मी इस्रायलला गेलो आणि ज्या 3 वेळेला या माडीवरच्या खोलीत गेलो तेव्हा हेच म्हटलो की प्रभू या खोलीमध्ये पवित्र आत्मा उतरून गेलेला आहे, माझ्यावर हा पवित्र आत्मा परत उतरव. Actually, we don't know whether that is the right place, but that's what tradition says. आता अचूकरित्या तीच जागा आहे का माहित नाही, पण पारंपरिकरित्या असं म्हणतात की तीच जागा आहे. And sometimes tradition is more right also. आणि Sometimes कधी कधी परंपरा जास्त अचूक ठरते आणि बरोबर ती जागा दाखवते. because कारण they get it from word from mouth and then from people who had been around and then that way they write it down. एकेकाच्या शब्दाकडनं ते ऐकून हे सगळं गोळा करतात, माहिती गोळा करतात आणि मग त्यांना समजतं की हीच ती जागा की जिथे ही घटना घडली होती. Amen. आमेन. We will start with the points now. तर आता मुद्दे सुरू करूया. What saved Peter's life? पेत्राचं जीवन कशामुळे वाचलं? What saved Peter's life? पेत्राचं जीवन कशामुळे वाचलं? Why this favor of Jesus towards Peter? का बरं पेत्रावर येशूची ही एवढी मोठी कृपा? Simon, Simon, शिमोना, शिमोना, Satan has desired of you to sift you as wheat. पहा सैतानाने तुला मागितलंय गव्हासारखं चाळायला. Now many Christians बरेच ख्रिस्ती, are not sure why God saved Peter. बऱ्याच ख्रिस्ती लोकांना याची खात्री नाहीये की देवानं पेत्राला का तारलं, Why? का वाचवलं, का तारलं. Though he denied Jesus, जरी पेत्राने येशूला नाकारलं yet तरी Jesus accepted him. येशूने त्याला स्वीकारलं. का हे बऱ्याच ख्रिस्ती लोकांना अजून याची खात्री नाही. And God did not accept Judas आणि परमेश्वराने यहुदाला मात्र स्वीकारलं नाही, because Judas also was remorseful. कारण की यहुदाला सुद्धा वाईट वाटलेलं होतं त्यानं जे केलं त्याचं. So people start comparing Peter's fall and Judas' fall. आणि ख्रिस्ती लोक काय करतात, पेत्राचं पडणं आणि यहुदाचं पडणं याची तुलना करायला लागतात And they start thinking, is God a respecter of persons? आणि असा विचार करायला लागतात की परमेश्वर भेदभाव करणारा परमेश्वर आहे का काय? Why sometimes God favors a person who falls 7 times and yet God is loving towards that का person? कधी कधी एखाद्या 7 वेळेला पडलेल्या माणसाला देखील परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त बाप स्वीकारून घेतो आणि त्याच्यावर मोठी कृपा करतो, असं का? Amen. First of all, एक तर पहिलं म्हणजे there is no element in Peter's life that saved him and that will save us also. पेत्राच्या जीवनात असा काही घटक नव्हता की ज्यामुळे तो तारला गेला आणि आपल्याही जीवनात असा काहीच घटक नाहीये की ज्यामुळे आपण तारले जातोय किंवा गेलोय. Amen. आमेन. Now Jesus said येशू बोलला in John 21:15, योहान 21:15, when they had dined, Jesus said to Simon Peter, Simon, son of Jonas, lovest thou me more than these? And he said unto him, Yeah, Lord, thou knowest that I love thee. योहान याचा 21वा अध्याय आणि 15वं वचन. मग ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या मुला शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, तू मला आवडतोस. होय प्रभू, तू मला आवडतोस. That is the secret of Peter's comeback. That is the secret of God's favor on Peter. हे रहस्य आहे, ही गुरुकिल्ली आहे की पेत्र का परत माघारी आला, का पेत्राच्या जीवनावर येशूची एवढी मोठी कृपा झाली. याच्या मागची गुरुकिल्ली म्हणजे हे वाक्य की हो प्रभू, तू मला आवडतोस. Amen. So let me clear this to you, तर हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो that whether it was the sin of Judas or the sin of Peter, की पाप यहुदाचं असो किंवा पाप पेत्राचं असो, it was all done by choice. हे सगळं त्यांनी निवडून केलेलं होतं, ठरवून केलेलं होतं. Amen. आमेन. Both of them did those sins by choice. दोघांनीही निवड करून पाप केलं, कोणी त्यांना बळजबरीने ते पाप करायला लावलेलं नव्हतं. In one sense or another, कुठल्या ना कुठल्या रीतीनं both of them committed this crime by choice. दोघांनीही हा जो गुन्हा आहे तो निवडीनं केला होता, पेत्रानं आणि यहुदानं. And God will always make it possible for us not to sin. आणि परमेश्वर नेहमी आपल्यासाठी हे शक्य करून ठेवेल की आपण पाप करू नये. He will even show you the way of escape. देवा तुम्हाला सुटकेचा मार्ग सुद्धा असं काही झालं तर दाखवेल. If you only ask him for help, he will show you a way of escape out of temptation. जर फक्त आपण त्याला सुटकेचा मार्ग मागितला तर मोहपाशातनं सुटका कशी मिळवायची आणि तो मार्गही तो तुम्हाला दाखवेल. But then from our side, पण आपल्या बाजूने we also have to undertake this hard work. आपण सुद्धा हे जे
कठीण काम आहे ते हातात पत्करायला हवं. We need to apply self-discipline in our lives. आपण सुद्धा जबाबदारी घ्यायला शिकायला हवं. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला जी एक शिस्त लावायला हवी ती आपण स्वतः लावायलाच हवी. There has to be a spiritual discipline in our life. आध्यात्मिक शिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायलाच We पाहिजे. need to resist the devil. आपण सैतानाला विरोध करायलाच हवा. We need to resist the devil's promptings. आणि सैतान जे काय आपल्याला सुचवायला येतो त्याला आपण आडवं जायचंच, त्याला नाकारायचंच. Even if you fall, don't fall easily. आणि जरी तुम्ही पडला तरी अगदी सोप्या रीतीनं पडू नका. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? I'm not saying you will never fall. मी असं म्हणत नाहीये की बिलीवर झाल्यावर तुम्ही कधी पडणारच But नाही. even if you fall, let it be a hard fall. The devil has to find you hard to fall. पण देव न करो बिलीवर झाल्यानंतर तुम्ही जर कधी पडलात तर सैतानाला तुमच्यावरती फार अवघड प्रयत्न करावे लागले आणि मग तुम्ही पडलात असं होऊ दे. Are you understanding? कळतं का? It should not be an easy fall. सोप्या रीतीनं पडू नका त्याच्या जाळ्यात. I'm not condoning your fall. आणि मी तुमचं पडणं बरोबर आहे असाच पडत राहा असं म्हणत नाही. I'm not encouraging your fall. किंवा मी तुम्हाला तू पडत राहा असं प्रोत्साहन देत नाही. But I'm saying you need to give a hard time for the devil to make you to fall. मी काय म्हणतो की तू सैतानाला अवघड प्रसंग निर्माण करून ठेव. की सैतानाने कितीतरी प्रयत्न केले तरी तू न पडता प्रभूकडेच प्रभूच्या पाशीच असायला हवास आणि शेवटी कुठेतरी मग कधीतरी तू पडलास असं व्हायला हवं. Praise the Lord. पण असा सैतान आला आणि असा तू सारखा पडला असं नको. Because कारण when it is hard for you to fall, जेव्हा तुला पडणं कठीण जातं and when you fall finally, आणि शेवटी समजा तरी तू पडलास, you at least have this thought कमीत कमी तुझ्या मनात हा विचार असतो that I resisted. की मी विरोध केला होता, I resisted. मी विरोध करत होतो, But it became too much. मी सहनशीलता दाखवत होतो पण शेवटी मला ते सहन झालं नाही. Next time you will not fall in that area. आणि मग पुढच्या वेळेला तुम्ही त्या भागात पडणार नाही. Amen. आमेन. No matter what people say. मग लोक काही म्हणू देत. Many people, even today, Christians, they struggle with besetting sins. बरेच लोक आज ख्रिस्ती सुद्धा बरेच ख्रिस्ती लोक या पडण्याच्या पापामध्ये पडत असतात. Even bad habits. चुकीच्या सवयी, वाईट सवयी, People fall into their weaknesses. लोक आपापल्या अशक्तपणामध्ये पडतात. And many suffer discouragement. आणि मग बऱ्याच लोकांना त्यातनं निराशा येते. And there is disheartening defeats in their lives. हृदय नाराज होतं आणि त्यामुळे जीवन पराजयी होतं. And then they are not able to do what God is asking them to do. आणि मग त्या ख्रिस्ती लोकांना देव त्यांना जे करायला सांगत आहे ते करायला जमत नाही, And होत they नाही. feel guilty. आणि त्यांना कुठेतरी दोषी वाटायला लागतं. Guilt does not come from God. गुन्हेगारीची भावना सतवू लागते पण गुन्हेगारीची भावना किंवा दोषी भावना देवाकडनं येत नाही. Guilt comes because we have done something wrong. ही दोषी भावना आपल्यात का निर्माण होते तर आपण काहीतरी चुकीचं केलेलं असतं म्हणून आपल्याला ते कळून येतं की मी दोषी आहे. But guilt should need not remain long in you. पण ती दोषी भावना तुझ्यामध्ये फार काळ राहायची गरज नाही. If you know the word, जर तुला देवाचं वचन माहित असेल you will apply 1 John 1:9 to your life and you will come out of every तर guilt. पटकन तू 1 किंवा 1:9 आपल्या जीवनामध्ये वापर आणि त्या दोषी भावनेतनं बाहेर पड. Because there is no condemnation for Hallelujah. those who are in Christ Jesus. कारण जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीये. Who no more walk after the flesh but they walk in the spirit. की ते देहामध्ये चालत नाही, ते जे देवाच्या आत्म्यामध्ये चालत आहे. Amen. Hallelujah. There are many weaknesses. बराच अशक्तपणा असतो Giving into bad temper, की लगेच राग येणं, lying, खोटं बोलणं, cheating, फसवणं, backbiting, पाठीमागे कोणाच्या तरी निंदा करणं, lusting. वासना, All these things are weaknesses. या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्याला अशक्तपणा म्हणतात. Amen. माणसातला अशक्तपणा, माणसातली कमजोरी. Yet तरी we should never condone or justify even the smallest sins. अगदी लहानातलं लहान पाप जरी झालेलं असेल ना तरी आपण त्यामध्ये त्याला पाठिंबा द्यायचा नाही. Never take even your smallest sins lightly. अगदी तुमच्याकडनं लहानातलं लहान पाप झालं असेल तरी त्याला तुम्ही असं लाईटली आरामानं घेऊ नका की जाऊ दे चालतं, एवढंसं तर चुकीचं केलंय ना, कुठं काय मोठं केलंय का. See, if you don't consider a small sin as serious, even serious sins you will not consider it seriously but lightly. तू लहान पापांना जर गंभीर मानलं नाहीस तर उद्या उठून गंभीर पाप करशील आणि त्यांनाही गंभीरपणे घेणार नाहीस. Are you understanding people? समजतं का मी काय म्हणतो? Take it seriously. लहान पाप जरी तुझ्या हातनं झालं तरी त्याला गांभीर्यानं घे की बापरे माझ्या हातनं पाप झालंच कसं. Otherwise, नाही तर you will continue with it. तू त्याच्यात राहत And राहशील. sometimes आणि कधी कधी people pat themselves because they see even after I sin, God is still blessing me. आणि कधी कधी लोक स्वतःला शाबासकी देऊन घेतात का कारण की त्यांच्या लक्षात येतं की मी पाप करत आहे, माझ्याकडनं पाप होत आहे तरी देव मला वापरत आहे. फर्स्ट क्लास. And so what they do, मग ते काय करतात?
they take advantage of God's mercy. फायदा घेतात देवाच्या दयेचा फायदा गैरफायदा. Amen. आमेन. Which is not proper. जे बरोबर नाही. God's mercy is great. देवाची दया महान आहे कुठे नाही म्हणतो But आपण. every sin should awaken us. पण प्रत्येक पाप जे आपल्याकडनं होतं त्या पापात आपण जागृत व्हायला हवं की परत हे पाप नको. Amen. पाप अपना करना उससे कहा. हालेलुया. Never compare your sin with another sin and say, oh, his sin is more grievous, then he has to be dealt by God, not me. कधी आपल्या स्वतःच्या पापाची तुलना इतरांच्या पापांशी करून असं म्हणू नका की मी काय छोटंसं पाप केलं, यांचं बघा किती मोठी मोठी पाप करतात, Amen. मी यांच्यासारखा नाहीये. Never say Judas' sin was of rebellion, कधी असं म्हणू नका की यहूदाचं पाप बंडखोरपणाचं while पाप Peter's sin was of stupidity. आणि पेत्राचं पाप मूर्खपणाचं पाप होतं. Peter's sin was of fear. पेत्राचं पाप भीतीपायी झालेलं पाप. We should never compare that way. हे असल्या तुलना पापाविषयी कधी करायच्या नाही. पाप पाप आहे. Otherwise, नाही तर you will start condoning. If you start condoning Peter's sin and judging Judas' sin, then tomorrow you will start working and sinning like Peter. तुम्ही जर यहूदाच्या पापाचा न्याय केला आणि पेत्राच्या पापाला म्हटलात की नाही असं पाप होऊन जातं कधी कधी कोणाकडनं, तर तुम्ही पेत्रासारखं पाप करायला लागाल. Amen. आमेन. Because you are condoning his sin. कारण की तुम्ही पेत्राच्या पापाला संमती देताय की असं होतं म्हणजे चालताय असं. Whether it is small sin or big sin, whether it is Peter's denial or Judas' betrayal, both need the cleansing blood of Jesus. With both of them, God was angry. लहान पाप असो मोठं पाप असो, पेत्रानं नाकारलेलं पाप असो, यहूदानं धोका दिलेलं पाप असो, दोघांच्याही पापाला येशूच्या रक्तानं धुण्याची गरज आहे. ते पाप पापच आहे. Praise the Lord. हालेलुया. Songs of Solomon, King Solomon said in 2:15, गीत रत्न 2:15 शलोमोन राजा म्हणतो, little foxes that spoil the vineyard. लहान लहान बिळ जी द्राक्षमळा खराब करून टाकतात. Small foxes. लहान लहान बिळ. And if you want to be like Peter, आणि तुम्हाला जर पेत्रासारखं व्हायचं असेल, forgiven, तुम्हाला जर पेत्रासारखी क्षमा प्राप्त करून घ्यायची असेल, reinstated once again, परत एकदा जर तुम्हाला पेत्राप्रमाणे raised once again, promoted once again, पेत्रासारखं जर परत माघारी यायचं असेल, परत उभं राहायचं असेल, परत त्याच जागी यायचं असेल, and blessed once again, परत एकदा आशीर्वादित व्हायचं असेल, then always remember, तर नेहमी लक्षात ठेवा you have to stand amazed even at the infinite patience of our Lord Jesus Christ for our sins. आपल्या स्वतःच्या पापांविषयीनं सुद्धा आपला प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त ज्या सहनशीलतेनं आपल्याशी वागतो त्याविषयीनं आपण नेहमी आश्चर्य मानलं पाहिजे. Are you understand? कळतं का? Every sin that you commit प्रत्येक पाप जे तुम्ही करता should always touch you त्यानं नेहमी तुम्हाला कुठेतरी बोचलं पाहिजे. in two ways. दोन रीतीनं. One, एक oh God, की देव बाप्पा you are so loving. तू किती प्रेमळ आहेस. Though I am weak, जरी मी अशक्त आहे, though I have sinned, जरी मी पाप केलंय, yet you have forgiven. तरी तुम्हाला क्षमा केली You are ready to forgive me. आणि तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. You need to be amazed at his love and mercy. येशूच्या प्रेमाविषयीनं आणि दयेविषयीनं नेहमी आश्चर्य बाळगा की देव बाप्पा तू माझ्यावर तरी प्रेम करतो, तू तरी माझ्यावर दया करतो, कृपा करतो, तू किती महान आहे. Secondly, दुसरी बाब, that you take every sin, whether small or great, as serious. लहान पाप असो किंवा मोठं पाप असो, प्रत्येक पापाला तुम्ही गांभीर्यानं घ्यायला शिकावे. Because कारण for the betrayal of Judas, the cross of Christ was required, and for the denial of Peter, the same cross of Christ was required. येशू ख्रिस्ताला यहूदानं जे धोका दिलेला होता आणि पेत्रानं जे येशू ख्रिस्ताला नाकारलेलं होतं, त्या दोन्हीसाठी येशूकडनं तो क्रूसच अपेक्षित होता. Amen. म्हणजे येशूला तो क्रूस घेणं होतं. Whether it was the betrayal of Judas, Jesus had to die. Whether it was the denial of Peter, Jesus had to die. पेत्राचं नाकारणं असो किंवा यहूदानी फसवणं असो, येशूचं मरण तर मरण ठरलेलंच आहे. Whether you are telling lies, तुम्ही खोटं बोला and you may think it's a small sin, आणि तुम्हाला असं वाटेल की हे छोटं पाप आहे, थोडंसं खोटं बोललेलं चालतं. but yet for that small sin that you think so, for that Jesus had to die on the cross. पण त्या थोड्याशा खोटं बोलण्याला तू म्हणतोस की हे छोटंसं पाप आहे, त्या तुझ्या छोट्याशा पापासाठी सुद्धा येशूला फार मोठं आणि भारी मारावं लागलेलं आहे, लक्षात ठेव. That's why म्हणून even when you tell lies, जेव्हा तुम्ही खोटं बोलता,
You need to be amazed at the mercy of त्या God. आश्चर्य करत राहायचं देवाच्या दयेवर. Don't take it lightly. त्याला अगदी लाईटली घेऊ नका. Don't say, असं म्हणू नका slip of tongue. की जीभ घसरली चलताय. असंच मी सांगितलं थोडं. बोललो. चालेल काय? No, no. नको. The moment you tell lies, ज्या also, क्षणाला तुम्ही खोटं बोलता, suddenly say, अचानक म्हणा, Lord, प्रभू even for this lies, या खोट्यासाठी सुद्धा Jesus, you had to die. येशू तुला क्रुसावर मरावं लागलं. You have to be conscious. अशी जी जाणीव आहे ती सारखी पाहिजे. When you are conscious of आणि it, ही जाणीव सारखी तुम्ही ठेवली then Jesus loves you. की मग येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. And that's what we see the consciousness of Peter. आणि हीच जाणीव, हीच बोचणी आपण सारखी पेत्राच्या जीवनामध्ये त्याला सत्तवताना पाहतो. Amen. हालेलुया. For us, small sins, आपल्या लहान सहान पापांसाठी Jesus had to die on the येशूला cross. क्रुसावर मरावंच लागलं. That's why let me tell you. म्हणून मी तुम्हाला सांगतो, Let your emotion of love reign supreme in your life. तुमच्या प्रीतीच्या किंवा तुमची प्रीतीची भावना तुमच्या जीवनावर अगदी बलाढ्य असं राज्य करू दे. Let love be the foundation of प्रीती. your life. प्रीती तुमच्या जीवनाचा पाया असू दे. Love for Jesus. येशूवर प्रेम, येशूसाठी प्रेम, Love for His kingdom. येशूच्या राज्यावर प्रेम. Amen. हालेलुया. Love for what God did for you. देवाने तुमच्यासाठी जे केलं त्या करण्यावर प्रेम. The more you love Jesus, जेवढं तुम्ही येशूवर प्रेम कराल, the more you will find favor from Jesus. तेवढं तुम्हाला जास्त येशूकडनं कृपा किंवा अनुग्रह मिळेल. David found favor with God because he loved God. दाविदाला परमेश्वराकडनं कृपा मिळाली कारण दाविदाने परमेश्वरावर प्रीती केली. Praise the Lord. हालेलुया. In the world, जगात if a wife is unfaithful बायको समजा बेईमान असेल or she creates strife with her husband किंवा बायकोनं आपल्या घरात नवऱ्याशी काहीतरी भांडण निर्माण केलं and leaves his home आणि घर सोडलं and comes back to her parents, आणि आपल्या माहेरी परत आली, the parents may say, तर आई वडील म्हणतील okay daughter, की ठीक आहे मुली, you don't want to go back to your husband's house? तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही. Don't go. ठीक आहे, नको जाऊ. Because कारण he will not spare you. He is very angry with you. तो तुला सोडणार नाही, तो तुझ्यावर फार चिडलाय And he may beat you up also. आणि कदाचित तो तुला मारेल सुद्धा. But then, पण मग that time the wife says, yes, I won't go. I am afraid of him. त्याला बायको म्हणते की हो मी जाणार नाही कारण की मला भीती वाटते त्यांची. So after 1 day, 2 days, 15 days, 1-2 दिवस गेले, 15 दिवस गेले, slowly she tells her mother, मग हळूहळू ती आपल्या आईला सांगायला लागते मला परत नवऱ्याकडे जायचं. की आई मला घरी परत जायचं, I want to go back to my husband. मला माझ्या नवऱ्याकडे परत जायचं आई. Amen. हालेलुया. The parents try to convince her. मग आई वडील तिला समजवायचा प्रयत्न करतात, पटवायचा प्रयत्न करतात Don't worry, की daughter. मुली तू काळजी करू नको, You are not a burden for us. तू का आमच्यासाठी ओझं नाही, You never were a burden for us. तू कधीच आमच्यासाठी ओझं नव्हतीस. Don't think so. By staying with us, you are a burden for us. तर असं समजू नको की तू आमच्या बरोबर राहतीये म्हणजे आमच्यावर ओझं आहे. We will take care of you all your life. आम्ही आयुष्यभर तुला सांभाळू बेटा. As long as daddy is alive, he will take care of you. जोवर तुझा बाप जिवंत आहे तू काळजी करू नको, तो तुला सांभाळेल. You don't need to go back. तू परत तुझ्या सासरी जायची गरज नाही, Because if you go back, he won't spare you. कारण तू नवऱ्याकडे परत गेली तर तो तुला सोडणार नाही. Maybe he will start hating you. कदाचित तो तुझा तिरस्कार करू लागला असेल. But now she says, पण आता ती म्हणते no, नको, I will go back to my husband. मी माझ्या नवऱ्याकडे परत जाणार Because I love him. कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे I love our children. आणि मुलांवर प्रेम आहे, I love that house. त्या घरावर माझं प्रेम आहे. What if she's not taken inside that house? आणि घरामध्ये तिला घेतलं गेलं नाही तर She says, ती म्हणते I will ask for forgiveness. मी क्षमा मागीन, I will ask for मी forgiveness. क्षमा मागीन त्यांना I will obey him. आणि मी आज्ञापालन करीन I'll be त्यांचं, more loving to मी him. अजून त्यांच्याशी प्रेमळ राहीन. See that? पहा Now what makes her to come back to her कशामुळे husband's house? कशामुळे ती बाई आपल्या नवऱ्याच्या घरी परत यायचं What म्हणते. makes her to return back home? असं काय असतं की ज्यामुळे ती म्हणते की नको मला माझ्या घरी परत जाऊ दे आई. It is the love for a husband. नवऱ्यासाठीचं प्रेम, It is the love for the husband's house. नवऱ्याच्या घरासाठीचं प्रेम की जे घर आता तिचं झालंय And she's ready to do anything now आणि आता ती त्यांच्यासाठी त्या घरासाठी काही करायला तयार असते because of the love. प्रेमामुळे. And she says, I will ask him 10 times forgiveness. आणि ती म्हणते मी 10 वेळेला माझ्या नवऱ्याला क्षमा मागेन And I will win his love back. आणि माझ्या नवऱ्याचं प्रेम मी परत जिंकीन. I will love him. मी त्यांच्यावर प्रेम I will करीन, prepare the best food for him. चांगला स्वयंपाक करीन त्यांच्यासाठी. Next time I will not disobey him. पुढच्या वेळेला मी त्यांची आज्ञा मोडणार नाही. See, she's ready to do anything for him. आणि सगळं काही करायला तयार होते नवऱ्यासाठी. In the same way, तसंच the love that Peter had for Jesus. जे प्रेम पेत्राने येशूवर केलं, Amen. बा खरा मसल
That love he had for Jesus. जे प्रेम त्याच्या अंतःकरणात येशूसाठी होतं. See, he sinned. त्यांनी पाप केलं. He said, I don't know Jesus. तो बोलला की मी नाही येशूला ओळखत. He ran away from Jesus. पळून गेला येशूपासनं. But that love in his heart, पण त्याच्या हृदयात जे येशूसाठीचं प्रेम, he pulled it back to Jesus. त्या प्रेमाने त्याला अगदी गळ घालून येशूकडे परत आणलं. Bible says he wept profusely. आणि बायबल म्हणतो पेत्र खूप रडला. Great earnestly he cried and cried. खूप रडला, प्रामाणिकपणे रडला, ढळा रडला. Yes, he could not resist sin. आणि तो पापाला विरोध करू शकला नाही. त्यांनी पाप केलं. Amen. आमेन. He could not resist sin. He was weak in the flesh. अशक्त पडला देहामध्ये. पापाला नको असं म्हणू नाही शकला. तर पाप करून मोकळा झाला. But he cannot be away from the first love. पण त्याच्या प्रथम प्रीतीपासून त्याला वेगळं राहायला जमेना. Flesh is weak, but my spirit is full of love. देह अशक्त आहे पण माझा आत्मा तुझ्या प्रेमात वेडा आहे. Praise the Lord. Hallelujah. And if you have that kind of love, अशा पद्धतीचं प्रेम जर आपण केलं you will say, I will do anything. तर तुम्ही म्हणाल मी काही करायला तयार आहे. The wife says, बायको म्हणते let me go. मला जाऊ दे. If he slaps me, okay, he will slap me. त्यांनी मला थप्पड मारली तरी मारू दे. I will accept it. मी स्वीकारेन. Because कारण I love him. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. Love is the binding factor. प्रेम बांधून ठेवणारा एक घटक आहे बरं का. प्रेम Amen. बांधून ठेवतो गाठ. आमेन. He may have committed blunder, त्यांनी केली असेल कदाचित चूक, but still it was not an unpardonable sin. पण ती चूक किंवा ते पाप काही क्षमा न मिळण्याजोगं पाप नव्हतं. Peter may act before he thinks. आणि पेत्रांनी कदाचित कृती करून टाकली, विचार नंतर केला. Yet, विचार करण्या अगोदरच कृती केली. always he did that. पेत्र नेहमीच असं करायचा. He used to think later, he used to act first. पुढं मागं विचार काही करणार नाही. कृती करून मोकळा आणि केल्यानंतर डोक्याला हात की मी का केलं. Yet, तरी he had love for his master. प्रेम होतं त्याचं गुरुवर. See, I don't know whether he was conscious of Christ's love, but he had love for his मला master. माहिती नाही की त्याला ख्रिस्तावरच्या प्रेमाची चाहूल होती का नव्हती का, पण ख्रिस्तावर त्याचं प्रेम होतं एवढं मला माहित आहे. John was conscious of Christ's love, योहानाला ख्रिस्ताच्या प्रेमाची चाहूल होती. but पण Peter loved Jesus. पेत्राने येशूवर प्रेम केलं. Amen. आमेन. And what will you do with such a person who says, I'm ready to do anything for you because I love you, I cannot leave you? आणि अशा माणसाचं तुम्ही काय करणार, जो माणूस तुम्हाला म्हणतो की मी तुमच्यावरती प्रेम करतो आणि मी तुम्हाला कधी सोडू नाही शकत. I sinned, मी पाप केलेलं आहे, but I cannot leave you. माझ्याकडनं चूक झालेली आहे, पण मी तुम्हाला सोडू शकत नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे. You beat me, you thrash me, you do anything to तुम्ही me, मला मारा, तुम्ही मला लाथा घाला, but I will not leave you. मी तुम्हाला सोडणार What नाही. will you do with such a person? अशा माणसाचं तुम्ही काय करा. You have to accept him. अशा माणसाला स्वीकारायलाच लागतं. God has to accept Peter. देवाला पेत्राला स्वीकारावंच लागलं. Jesus has to accept Peter. येशूनं पेत्राला स्वीकारलंच पाहिजे. Because Peter's heart was of gold. आणि पेत्राचं हृदय म्हणजे सोन्याचं. His heart was of gold. सोन्याच्या हृदयाचा माझा पेत्र. Look at a husband. नवरा पहा. He's an alcoholic. नवरा समजा दारूचं व्यसन करतो. He fights, he abuses, he beats his wife. भांडतो, निंदा करतो, बायकोला मारतो. Now that is his weakness. Every night he comes drinking home. हा त्याच्यातला अशक्तपणा किंवा कमजोरी आहे की रोज रात्री तो दारू पिऊनच घरी येतो. And that day he fights with his wife. आणि त्या दिवशी समजा तो आपल्या बायकोशी भांडला And he says, आणि म्हणाला you are always a nagging wife. तू काही बरोबर बायको नाही. I will go away from this house. I will never return back. तू खटखटी बायको आहे. मी घर सोडून देणार नाही. परत कधी येणार नाही. कधी नाही येणार. खरी येणार नाही. मग शेजारचे जर बाई असले तर पण अरे बापरे, नवऱ्याने असं सांगितलं तर तुला कधी तो येणारच नाही कधी. बायको म्हणते काय काळजी करू नको, तो येण्याचा 11 वाजता हालेलुया, येतो. आमेन. See? बायको म्हणते दमानी असं काय होत नाही. Then he says, never come. Last time I'll never come. You will नवरा never see मात्र my बडबडत face. असतो की मी परत कधी येणार नाही. तू हे शेवटचं माझं तोंड पाहिलं आज. मी सोडून चाललो. जाऊ का मी आता जाऊ जाऊ का? का? बायको म्हणते जाऊ जा. का? मला बायको जा. म्हणते, And the neighbor wife says, अरे तो शेजाऱ्याची बायको घाबरते की अरे असं करू ना. नाही काय काळजी येणार बघ. आणि 11 वाजता बेल टिक टॉक. 11ला बरोबर बेल वाजते. 11ला बरोबर बेल वाजते. 10ला गेलेला 11ला परत. म्हणे आयुष्यभर तोंड पाहणार नाही. See, what draws him back home? हा कशामुळे परत आला गडी. His love for his wife. प्रेमाबाई बायकोवर खूप प्रेम आहे. His love for his children. मुलांवर खूप प्रेम आहे. His love for his home. घरावर खूप प्रेम Yes, करतो. he is weak. हा तो अशक्त आहे. He is an alcoholic. कमजोर आहे. दारूचं व्यसन करणारा व्यसनी आहे.
but love draws him back. पण प्रेम त्याला परत आणतं. If you have love in your heart, तसं तुमच्या हृदयामध्ये जर प्रेम असेल you will always be on the winning side with God. तर तुम्ही नेहमी परमेश्वराबरोबर विजयी भूमीवरच उभे असाल. Praise God. Hallelujah. You will always be on the winning side with नेहमी God. परमेश्वराबरोबर तुम्ही विजयी भूमीवरच उभे राहाल आणि परमेश्वर म्हणे पडतो धडतो पण राजा माझ्यावर प्रेम खूप करतो. हालेलुया. पडतो धडतो पण माझा आहे. Because Jesus said, येशू म्हणतो काय जास्त लांब जाणार नाही, परत येणार. Yes, he sinned. Yes, he is weak. हो केलं त्यांनी पाप, आहे तो अशक्त. But there are people पण काही लोक who never come back. कधीच परत येत नाही. I'll not come back. गेले ते गेले, जे म्हणतात ना की मी परत येणार नाही म्हणजे नाहीच येत. Amen. आमेन. And such people will never find favor with अशा God. लोकांना देवाची कृपा कधी मिळणार Because they don't love Jesus. कारण त्यांचं येशूवर प्रेम नाही. If you love, तुमचं जर येशूवर प्रेम असेल, if you love another person, जर समजा तुमचं समोरच्या माणसावर प्रेम आहे, you will do anything for that. तुम्ही त्या माणसासाठी काही करायला तयार होता ना. Amen. आमेन. Like I told you about that girl. जसं मी त्या मुलीचं उदाहरण दिलं तुम्हाला काही दिवसांपूर्वी And she said, आणि म्हणाली she was limping. लग्नत होती. I said, what happened? मी विचारलं काय झालं. No, that my boyfriend, I'm going to get married to him. त्याला मला माझ्यावर राग आला, तो माझ्या पायावरूनच घेऊन गेला मोटरसायकल रागाने. माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना, तो मुलगा माझ्यावर आज इतका चिडला ना, माझ्या पायावरच गाडी घातली. आणि पास्टर 2-3 दिवस झाला भेटलं नाही मला. Hallelujah. प्रेयर करत ते भेटायला पाहिजे, लग्न झालं. See, that love. प्रेम प्रेम एवढं लागलंय पायाला लंगडती तरी म्हणते पास्टर प्रेयर करा, 2-3 दिवसात भेटायला हवा. It is love. And that boy knows. आणि मुलाला माहितीये की मी दुसऱ्या पायावर पण मोटरसायकल घेतलं तर परत येणार. ही येणार माझ्याकडे परत. दोन्ही पाय लंगडे झाले तरी माझ्याकडेच परत येणार. त्यालाही चांगलं माहिती असतं. Love. प्रेम. You know, for love you will even sacrifice. आणि प्रेमापायी तुम्ही त्यागही करायला तयार होता. For love you will do anything. प्रेमापायी तुम्ही काहीही करायला When तयार you होता. love Jesus. जेव्हा तुम्ही येशूवर See, प्रेम करता. love is one thing and weakness is another thing. प्रेम एक वेगळी बाब, अशक्तपणा एक वेगळी बाब. Love covers a multitude of sins. प्रेम पापांची रास झाकते. And so I want to warn some Christians. तर मला काही ख्रिस्ती लोकांना सूचना द्यायची. Don't ever fear because of your weakness that you have lost your salvation. तुमच्या अशक्तपणामुळे, तुमच्या कमजोरीमुळे भिवू नका आणि असं समजू नका की माझं तारण आता गेलं. Because of your repeated failures. की मी सारखा अपयशी ठरत आहे. Maybe in some areas of your lives. आणि जीवनातल्या काही भागांमध्ये सारखी चूक होत आहे. Don't start afflicting your bodies. तर स्वतःच्या जीवाला त्यातनं त्रास करून घेऊ नको. Amen. Amen. Or starving your bodies. किंवा स्वतःची उपासमार करून घेऊ नकोस. Don't say I'm beyond any hope now. असं म्हणू नको की मला तर आता आशाच राहिली नाही. God will never accept me. परमेश्वर मला आता कधी स्वीकारणार नाही. Amen. असं नाही. But don't go to the other extremes also. पण दुसऱ्या टोकालाही जाऊ नकोस की काही चालतं केलं तरी चालतं देवा. की सब कुछ चलता है असंही नको. Amen. हालेलुया. Because always know कारण नेहमी जाणा when you sin, जेव्हा तुम्ही पाप करता, whether it's a small sin or a big ते sin, लहान असो मोठं असो, you give a certain measure of power to that sin. काही प्रमाणामध्ये तुम्ही तुमचं सामर्थ्य, तुमची शक्ती त्या पापाला दिली. Whenever you sin, जेव्हा केव्हा तुम्ही पाप करता, you always give a certain measure of the power to that weakness. काही प्रमाणामध्ये तुम्ही तुमचं सामर्थ्य त्या पापाला, त्या अशक्तपणाला दिलं. And if you continue in it for a time, आणि काही वेळ जर तुम्ही असंच ते पाप करत राहिला, excess power can go to the weakness. तर मग जास्तीची शक्ती आणि जास्तीचं सामर्थ्य त्या अशक्तपणात, त्या पापात जाईल. Never allow excess power to go to the sin or to the weakness. जास्तीचं सामर्थ्य आणि जास्तीची शक्ती कशाला पापाला देताय, पाप करण्यामध्ये घेताय. If you have lost your reign, you have lost everything. लगाम सुटलाय, ताबा सुटलाय, तर सगळं सुटलं म्हणायचं. Because then you are in the hands of the devil. कारण मग तुम्ही सैतानाच्या हातात गेलात. Addiction is very bad. व्यसन फार वाईट असतं. There are habits, there are good habits, there are bad habits, but bad habits it's like an addiction. काही सवयी चांगल्या असतात, पण काही सवयी वाईटही असतात आणि वाईट सवयी म्हणजे वाईट व्यसन असतं. Like for instance, you have 100% power with you when you don't sin. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा पाप करत नाही तेव्हा 100% सामर्थ्य तुमच्याकडे असतं. Amen. Amen. 100% power over sin. 100% सामर्थ्य पापावरचं तुमच्याकडे असतं जेव्हा तुम्ही पाप केलेलं नाही. But when you sin, पण तुमच्याकडनं जेव्हा पाप होतं, say you have lost 10% of your power to that sin. 10% सामर्थ्य त्या पापात गेलं. Second time you sin, दुसऱ्याला परत पाप केलं, that same sin, तेच पाप परत केलं, you give 20% of your power there. 20% सामर्थ्य त्या पापात गेलं. Again you continue in the same sin, त्याच पापात तसंच राहिली, 30%. 30% सामर्थ्य गेलं. And then मग you still have the power to come back.
आहे सामर्थ्य, परत यायचं, माघारी यायचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे. Because you have still 70% power. का 70% सामर्थ्य अजूनही तुझ्याकडे आहे म्हणून तू माघारी येऊ शकतोस. And if you don't deal with it, आणि तू जर लगेच कारवाई केली नाही, again you continue. परत तसाच चालू राहिलास, 40% power is to the other side now. तेच पाप करत राहिला, तर मग आता 40% सामर्थ्य पापाला गेलं. And what happens? मग काय होतं? You still have rain, but not all powerful rain. आहे, हातामध्ये लगाम आहे, पण पूर्ण सामर्थ्यशाली लगाम नाही. You can still control. ताबा तू तरी ठेवू शकतोय. But if you still delay and delay, पण जर तू उशीर केला, the measure of the power goes more on the other side. तर मग पापाच्या पार्टीला जास्तीत जास्त टक्के सामर्थ्य निघून जातं. When 60% power goes to the weakness and you have only 40% power, आणि 60% सामर्थ्य अशक्तपणाला आणि पापाला गेलं, आणि तुझ्याकडे 40% सामर्थ्य राहिलं, you are led into it. मग तू त्यात बहकतो. You have no power. मग शक्ती राहत नाही, मग ताबा सुटला. It's like when you walk in the water, हे कसं आहे, जेव्हा तुम्ही पाण्यात चालता, ankle deep, समजा घोट्यापर्यंत किंवा पाणी आहे, you have power. शक्ती असते तोवर आपल्यात Little सामर्थ्य bit असते. more inside, अजून थोडं पाण्यात गेला, knee level, गुडघ्यापर्यंत पाणी, you have power. तरी तुमच्या शक्ती असते, तू हँडल इट. But if you go to the waist level, अजून तुम्ही पाण्यात खोल गेला, कमरेपर्यंत पाणी आलं, waist level means you lose your strength. कमरेपर्यंत पाणी आल्यावर शक्ती जाते, Then you cannot turn back मग मागे फिरता येत नाही, because the water has more power over you कारण now. मग पाणी जास्त शक्तिशाली होतं. Are you understanding? कळतं का? That's why every time you commit the same sin, you always see that you have the reins in your hand, that you will have the dictation or the power to dictate terms to that sin and say, devil, I resist you in Jesus' name. म्हणून तुमच्या जर असं लक्षात आलं ना की मी हेच पाप सारखं करत आहे, तर लगेच त्या पापावर कारवाई करायची आणि म्हणायचं की सैताना, मी तुला आज्ञा करतो, मला या भागामध्ये तू सोड, मी माझं सामर्थ्य असं तुझ्यासाठी आणि पापासाठी देणार नाही. That's why the world they say, म्हणून जगात म्हणतात, he used to drink little, थोडं प्यायचा, he still had the power. तरी शक्ती होती, सामर्थ्य होतं. Now alcohol has power over him. आता दारूनं त्याचा ताबा घेतलाय. Isn't it? They say that. असं म्हणतात ना जगात, Alcohol has taken over him. दारूने त्याचा ताबा घेतलाय. And such people need only deliverance. अशा लोकांना मग फक्त सुटका गरजेची असते. Such people need to go to the man of God or woman of God to receive deliverance. मग अशा लोकांनी देवाच्या सेवकाकडे किंवा सेविकेकडे जायचं, प्रार्थना करून सुटका घ्यायची. Amen. आमेन. Yet you should not be afraid as a believer. आणि तरी बिलीवर या नात्यानं तुम्ही घाबरायचं नाही. Even if you are addicted, you need not be afraid. जरी तुम्हाला ते पाप करायचं व्यसन लागलेलं असेल तरी घाबरायचं नाही. Because Jesus has the power to break every kind of addiction. का आपल्या येशूकडे सामर्थ्य आहे कुठल्याही पद्धतीचं व्यसन तोडायचं. Amen. Amen. But you need to come to Jesus. त्यासाठी तुम्ही येशूकडे यायला हवं. Praise the Lord. Hallelujah. But brother told me, Pastor, एक ब्रदर मला म्हटले, पास्टर, I have not committed sins of ignorance, मी काही नकळत पाप केलेलं नाही, but deliberate and willful sins I have committed, Pastor. पण मुद्दामून स्वेच्छेनं पाप केलंय. He said, it's not unknowing sins, but it's knowing sin. I know, but I am still sinning. नकळत मी केलेलं नाही, अजाणतेनं मी पाप केलेलं नाही, मला कळत होतं तरी मी ते पाप केलेलं आहे. I told him, don't worry, मी त्याला म्हटलं, तू काळजी करू नको, because even serious sins that don't go away all at once are not sins actually which are in the category of Judas sins. कारण की गंभीर पाप सुद्धा जी लगेच निघून जात नाही ती काय अगदी यहुदाच्याच गटातली पाप आहेत असं नाही. See, a sin पाप which God can never forgive is a sin of rebellion. देव ज्या पापाला कधीच क्षमा करत नाही, करू शकत नाही, ते पाप म्हणजे बंडखोरपणा. You know, angels' sin was not lust of the eye, lust of the flesh, or pride of, it was rebellion. देवदूतांचं पाप काही डोळ्याची वासना, देहाची वासना असलं नव्हतंच, तर बंड पुकारलं त्यांनी देवाविरुद्ध. Every other sin is the sin of weakness of the flesh. बाकी सगळी पाप जी आहेत ती देहात कमजोरी असते म्हणून माणसाकडनं Rebellion is होतात. the sin of will. पण बंडखोरपणा जिथे येतो ते स्वेच्छेनं केलेलं पाप आहे. I will not bow down to Jesus. मी पण असलेलं पाप. I will not come to कि Jesus. मी I will नाही not accept Jesus as my Savior. मी परत येणार नाही, मी चर्चला येणार नाही, मी येशूकडे परत येणार नाही. बंडखोरपणा, Rebelliousness बंडखोरपणा is a sin of witchcraft, Bible says. करणीचं पाप असं बायबल म्हणतं. चेटूक केलेलं पाप. That's what Samuel told Saul. शमूएल शौलाला म्हटला, Rebelliousness is like witchcraft. बंडखोरपणा चेटूक केल्यासारखा आहे.
Because witchcraft comes from the devil. आणि चेटूक सैतानाकडनं येतं. And God will reveal your weakness to you. आणि देवबाप तुम्हाला तुमची कमजोरी प्रगट करेल. And you need to rectify it, you need to examine it, you need to judge it. तुम्ही ती तपासायची, ती दुरुस्त करायची. कमजोरी, अशक्तपणा. Now look at Peter. पेत्र पहा. What was his sin? पेत्राचं पाप काय होतं? When he was there at the fireplace, जेव्हा पेत्र शेकोटीपाशी होता, and Jesus was captured, येशूला धरलं होतं, अटक केली होती. everybody ran. सगळे इकडे तिकडे धावत होते. And a woman said, a young girl said, who was a watchkeeper at the door, she said, I know you, you were with Jesus. दारापाशी एक तरुण मुलगी म्हटली पेत्राला बघून की मला माहितीये तू येशू बरोबरच आहेस. He said, who is Jesus? I don't know Jesus. तर पेत्र लगेच म्हणलं कोण येशू? मला नाही माहित कोण येशू. Now he knew who Jesus. आता त्याला माहिती होतं की कोण आहे येशू. And so sometimes people think that it was a serious thing that he said he didn't know Jesus. तर कधी कधी लोकांना असं वाटतं की पेत्र चक्क असं बोलला, येशू ख्रिस्ताला ओळखत होता तरी सुद्धा की मी त्याला ओळखत नाही, म्हणजे किती मोठं पाप आहे. Now he is not renouncing Jesus, but out of fear he said, I don't know who this Jesus is. भीतीपायी तो म्हटला की मी येशूला ओळखत नाही. त्याने पूर्ण येशूला नाकारलेलं नाहीये. See, it speaks more of timidity than renouncement. भय त्याच्यात जे भय होतं नाकारलेलं नाही, Amen. भीतीपायी बोलला. And so these sins are committed out of weakness, out of the weakness of your flesh. तर असल्या चुका ज्या असतात ना त्या तुमच्या देहातल्या अशक्तपणापायी होऊन जातात की तुम्ही घाबरलात, पाव चढलात आणि म्हणून नको ते बोललात. So without any intent to renounce the sovereignty of God, it was just the weakness. Out of fear you make certain statements. तर मनामध्ये तुमचा काही असा हेतू किंवा संकल्प नव्हता की मी देवाविरुद्ध बोलणार आहे, देवाला नाकारणार आहे, देवाला फसवणार आहे, असं तुमच्या मनात काहीच नव्हतं. पण त्या क्षणाला तुम्ही घाबरला आणि भीतीपायी बोलून गेलात. Are you understand? समजतं? Sometimes कधी-कधी. when the mother gets angry on the child, आई जेव्हा लेकरावर चिडते she said, म्हणते तू माझं बाळ नाहीच आहे, जा. तू नाहीच आहे, मला तू आवडतच नाही, जा. Now she doesn't exactly mean that. अगदी बरोबर तिचा तो तसा मनापासूनचा अर्थ नसतो. Out of anger she said. ती रागानं बोलली. Because when the child soon sleeps on the bed at night, she will kiss it 100 तर times. रात्री लेकरू बिछाण्यावर झोपलं की 100 वेळा येऊन त्याला मुकी देणार. So it's not a renouncement. तर नाकारलेलं नाहीये पूर्णपणे. Out of timidity, anything which comes out of the weakness of your flesh is not going against the sovereignty of God. देहाच्या कमजोरीतनं आलेली कुठलीही चूक म्हणजे देवा विरुद्ध आपण गेलेलो आहे असं नाही. When devil sinned against God, ज्या सैतानाने पाप केलं देवाविरुद्ध, what did he do? त्यांनी काय केलं? He wanted to make his throne above the throne of God. सैतानाच्या मनात असं आलं की मला देवाच्या सिंहासनावर सिंहासन करायचं. That is going against authority. ते तर अधिकाराच्या विरुद्ध That जाणं, is going against sovereignty of God. ते तर देवाच्या सत्तेविरुद्ध जाणं झालं. That is called rebellion. तो तर आउटराईट बंडखोरपणा आहे. Amen. आमेन. But पण saying I don't know Jesus, असं म्हणणं कधी कधी की मला येशू माहित नाही, or sinning in your flesh, तर कधी कधी काहीतरी पाप किंवा चूक होणं, that is not a sin of rebellion. ते काही बंडखोरपणाचं पाप नाही. Rebellion is touching his throne. बंडखोरपणा म्हणजे पार देवाच्या सिंहासनालाच तुम्ही स्पर्श करताय. Never touch the throne of God, because that is rebellion. देवाच्या सिंहासनाला कधी स्पर्श करायला जाऊ नका, कारण तो बंडखोरपणाचं पाप असेल मग ते. Amen. हालेलुया. This we do it out of the weakness of our flesh. हे बाकी जे आपल्याकडनं होतं ते देहातल्या अशक्तपणापायी होऊन जातं. We are not saying I want to take God's place. आपण काय असं कधी म्हणत नाही मला देवाची जागा घेऊन देव No, बनायचं. no. We never say that. Do आपण we? कधी असं म्हणतो का? Did anybody say like that? तुमच्यातलं कधी कोणी असं म्हटलंय की मला देवाची जागा घ्यायची? मी आता बघतो बघ, मी देवाची जागा घेणार. See, we will never say that. आपण कधी असं बोलत. That's why we always have forgiveness. म्हणून आपल्याला नेहमी क्षमा मिळते. Are you understanding? That's why any kind of sin that you commit, there is forgiveness. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं पाप जे तुम्ही करता किंवा तुमच्याकडनं होतं त्याला क्षमा आहे. पण The day you say, ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल असं काहीतरी युक्ती करतो की त्याचा मी थ्रोन खाली आणतो आणि माझं थ्रोन त्याच्यावर ठेवतो, आणि that is उद्यापासून rebellion. तो बंडखोरपणा. That's what the devil did. सैतानाने हे असं केलं. That God does not like. तेच सैतानाने केलं जे देवाला आवडत नाही. And saying that God is not a sovereign God. आणि असं म्हणणं की देव नाहीच आहे, I don't accept you. मी तुला स्वीकारतच नाही देव बाप्पा, That is rebellion. तो बंडखोरपणा आहे. Amen. आमेन. Peter did say, पेत्र असं नाही म्हटला.
He didn't say, I don't accept his sovereignty. की मी देवाला स्वीकारतच नाही. He said, I don't know him. तो केवळ काय बोलून गेला की कोण येशू मी नाही ओळखत. That seemed to be serious to some, but it is not for God. काहींना ते दिसायला गंभीर दिसलं पण देवाला नाही. Because he was not renouncing Jesus. कारण तो काय येशूला पूर्ण नाकारत नव्हता. If he was renouncing Jesus, he wouldn't be weeping like that. येशूला पूर्णच त्यांनी नाकारलं असतं तर मागावून असा रडत बसला नसता. Amen. आमेन. He wept bitterly. मागावून पस्तावा करत खूप रडला. Why he wept bitterly? का खूप रडला? Because he knew, त्याला कळलं out of my weakness I did this. माझ्या कमजोरी बाई मी हे पाप करून बसलो. If you love Jesus, you will weep for your sins. If you love Jesus, you will weep because you hurt Jesus in some way. तुमचं येशूवर प्रेम असेल तर तुमच्याकडनं काही पाप किंवा चूक झाली किंवा तुम्हाला कळलं की मी येशूला दुखवलेलं आहे तर तुम्ही रडत बसून पश्चाताप करा. Amen. Amen. And not only that, आणि एवढंच नाही, even after weeping bitterly, अगदी खूप रडून झाल्यावरही Peter did not leave the assembling of the disciples. पेत्रानी शिष्यगणांबरोबर एकत्र जमणं सोडलं नाही. Are you understand? कळतं का? Judas यहूदा did not stay in the company of the believers. यहूदा मात्र शिष्यगणांमध्ये किंवा विश्वासू जनांमध्ये राहिलाच नाही. But Peter, पेत्र even after denying Jesus, येशूला नाकारल्यावर सुद्धा he was still among the believers. विश्वासू लोकांमध्ये राहत होता. Hiding behind them. लपून छपून त्यांच्या मागे मागे. येशू काय बोलला बाबा, समोर आलं तर काय बोलणार बाबा. See, that shows his love for Jesus. त्यावरनं पेत्राच्या हृदयात येशूसाठी असलेलं प्रेम दिसून येतं. So first point we learned, पहिला मुद्दा आपण शिकलो. what saved Peter's life? कशामुळे पेत्राचं जीवन वाचलं? His love. पेत्राचं प्रेम. His love. पेत्राचं प्रभूवरचं प्रेम. Second point, दुसरा मुद्दा, how did he show his love? कसं बरं पेत्राने आपलं प्रेम दाखवलं? So we can also learn how can we show our love. म्हणजे आपल्यालाही शिकता येईल ना की आपण प्रभूवरचं प्रेम कसं Now दाखवायचं. Peter loved the Lord. पेत्राने प्रभूवर प्रेम केलं. How do I know it? मला कसं माहिती? Because कारण firstly he gave up everything, his boat, his net, his family, everything for Jesus. प्रथम त्या पेत्राने आपलं सगळं येशूसाठी देऊन टाकलं. नाव, जाळं, सगळं. He told Jesus once, येशूला तो एकदा म्हणाला, Lord, प्रभू we have left everything to follow you. तुझ्या मागे चालायला आम्ही सगळं सोडलंय. That is love. ते प्रेम, त्याला प्रेम म्हणतात. First love. प्रथम प्रेम. मी सगळं सोडलं. तुझ्या मागे चालायला मी तर सगळं सोडलं. हा, that is love. ते प्रेम. That does not show God's love, that shows Peter's love. त्यातनं देवातलं प्रेम दिसत नाही, त्यातनं पेत्रातलं प्रेम दिसतं की पेत्राचं प्रभूवर किती प्रेम होतं. Many times we say, बऱ्याच वेळा आपण म्हणतो देव माझ्यावर खूप प्रीती करतो. अरे खूप प्रीती करतो, तू करतो का? देवा तुझ्यावर खूप प्रीती करतो पण तू करतोय का? That's important. ते महत्वाचं आहे. Yeah, Peter gave away everything. इथं पेत्रानं प्रभूसाठी सगळं सोडलं. Jesus had said येशू बोलला once in एकदा. Matthew 6:24. मत्तई 6:24. No man can serve two masters. कोणी दोन धन्याची सेवा करू शकत नाही. For either he will hate the one and love the other, कारण की तो एकावर प्रेम करून दुसऱ्याचा तिरस्कार करेल. or else he will hold to the one and despise the other. कुणालाही दोन धन्यांची चाकरी करता येत नाही. कारण एक तर तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील, नाहीतर तो एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. Amen. आमेन. You cannot serve God and mammon, that is riches or treasures, whatever. देवाची आणि धनाची सेवा तुम्हाला करता येणार नाही. Amen. देव आणि धन एकत्रित सेवा होत नाही. Now Jesus did not say you cannot have money. येशू असं नाही म्हटला की तुम्ही धन बाळगू शकत नाही. You need it. You have to have it. धन आपल्याला लागतं, पैसा लागतो, पैसा आपल्याकडे असायलाच हवा. Because it has its proper place in the society. कारण की समाजामध्ये पैशाला योग्य स्थान आहे. But don't give your first love to that money. पण पहिलं प्रेम पैशाला देऊ नका ना. Amen. Because you cannot love two things simultaneously. कारण की दोन गोष्टींवर एकाच वेळेला तुम्ही प्रेम करू शकत नाही. Cannot love. करू शकत नाही. You have one heart. एकच हृदय आहे. And only one thing can stay in you. एकच हृदय, एकाच हृदयात एकच कोणतरी राहू शकतं. प्रभू आणि पैसा दोघांना एकत्र ठेव असं होत नाही. Amen. Amen. See, when it is concerning loving people, you need, that's a different aspect. You need लोकांवरती प्रेम to love करायची, God first and love your neighbor also. लोकांवरती प्रेम करायची वेळ असेल तेव्हा वेगळं आहे की तेव्हा मग देवावर आपण प्रेम करून मग शेजाऱ्यावर प्रीती करा. But when it comes to things I'm talking पण about, गोष्टींचा जेव्हा प्रश्न येतो, you cannot love them. गोष्टींवर तुम्ही प्रेम करू शकत नाही. Cannot love. गोष्टींवर तुम्ही प्रेम करू शकत नाही. If you love the things of the world, surely the love of God is not in you. जगातल्या गोष्टींवर तुम्ही प्रेम करायला लागलात तर याचा अर्थ असा होतो की देवाचं प्रेम तुमच्यात राहिलेलंच नाही. Because the love of the money is the root cause of all evil. कारण पैशाचं प्रेम सर्व वाईटाचं मूळ कारण असं लिहिलंय. Having money is not the root cause of all evil. स्वतःकडे पैसा असणं
हे मूळ कारण नाही वाईटाचं, but loving the money. पण असलेल्या पैशावर प्रेम करणं You हे love- मूळ कारण आहे वाईटाचं. You are so infatuated with that money, you will do anything for that money. म्हणजे या पैशावर हा वेडाच झालाय, पार पैशासाठी काही करणार आहे. Amen? आमेन. Anything you will do. त्या पैशासाठी काही जेव्हा तू करायला तयार होतो ते चुकीचं आहे. Because then in your heart, Jesus cannot stay. कारण मग तुझ्या हृदयात येशूला राहता येत नाही. Amen? हालेलुया. Because both are masters. कारण दोघे धनी आहे. Not for God, but for man. देवाला नाही, माणसाचं म्हणतोय मी. So you have two masters. दोन धनी आहेत. One is God, the other is money. एक देव, दुसरा पैसा. And you cannot serve both. आणि दोघांची सेवा तुम्ही करू नाही शकत. You cannot be dedicated to both. दोघांना तुम्ही जीवन अर्पण करू नाही शकत. You cannot give your heart to both. दोन्हींना तुम्ही तुमचं हृदय देऊ नाही शकत. Where the treasure is, there your heart will also be. जिथं तुझं धन तिथं तुझं मन लागेल. Amen. तर मन सांभाळ. So every man has his ruling passion. तर प्रत्येक माणसामध्ये तो आवेश असतो. What is the object? What are you pursuing at? कुठल्या गोष्टीवर तुमची ती माया आहे? काय हवंय तुम्हाला? You cannot pursue two objects at the दोन same दोन time. गोष्टी समोर ठेवून तुम्ही त्या दोन्हीसाठी आवेशी राहू शकत नाही. You cannot, and both have got two different natures. आणि दोन्हींचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म आहेत. See? One is an ox, the other is the donkey. एक बैल एक गाढव आहे. Both are different natures. वेगवेगळ्या स्वभाव वृत्तीचे आहे. You cannot have two different natures together. वेगळ्या स्वभाव वृत्तीच्या दोघांना झुंपून चालत नाही. Are you understanding, people? कळतं का? Amen. आमेन. You cannot pursue after two objects of different nature. वेगवेगळ्या स्वभाव प्रवृत्तीच्या दोघांना आपण सांभाळून ठेवू, दोघांच्याही मागे चालू See, असं you होऊ can शकत. go behind both of them, but you will not have equal interest. दोघांमागे तुम्ही चालाल खरे, पण दोघांमध्ये तुम्हाला तेवढा समान इंटरेस्ट किंवा Complete उत्सुकता- dedication you cannot have. म्हणजे तुझं शरण आलो मी आता, हे दोघांना, पैशाला आणि देवाला, असं दोघांना कसं गायचं? You cannot serve two gods. दोन देवांची सेवा होत नाही. And that's what we were doing when we were in the world. जगात असताना आपण हे केलंय. We had many gods. अनेक देव होते आपल्याकडे. And sometimes we used to be afraid. कधी- ह्याला कधी- खुश केलं तर ह्या नाराज होणार, ह्याला खुश करायचं पण तो नाराज होणार, तर कितीला करणार? कधी कधी भीती वाटायची की दोन ह्या दोन देवा- बायको असलं तर असं असतं ना. हो ना. आता कळलं. So here we see इथे आपण पाहतो Peter had given up everything. पेत्रांनी सगळं सोडलेलं होतं. That speaks about his treasures, because the fishing rod or the fishing net and the boat were his treasures. त्याच्यावरनं कळून येतं की त्याचा जो खजिना होता, अक्षरशः खजिना, त्याचं जाळं, त्याची नाव, हे सगळं त्यांनी सोडून दिलेलं. Given up his goal. सगळं त्याचं ध्येय सोडून दिलं त्यांनी. He stopped pursuing after the things of the world. जगी गोष्टींच्या मागे जाणंच सोडलं. And when you love treasures, आणि जेव्हा तुम्ही खजिन्यावर प्रेम करता, then you have to give it up on your first love. मग पहिल्या प्रीतीवर तो खजिना सोडावा लागतो. If you continue to love God, देवावर तुम्ही प्रीती करत राहिलात, then the devil will not give upon you very easily, because he wants you to for himself. तर सैतान तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही, कारण सैतानाला तुम्ही हवाय. Amen. आमेन. If you give up the gospel, तुम्ही जर शुभवर्तमान सोडलं the devil will pay his wages. तर सैतान त्याचं वेतन देईल. Amen. आमेन. He will give you quick money. सैतान, तुम्ही जर शुभवर्तमान सोडून निघून गेला तर सैतान तुम्हाला पैसा लगेच देईल. What did the devil tell Jesus? सैतान येशूला काय म्हणाला? Bow down before me. मला नमन कर. All the glories I will give you right away. हे सगळं वैभव मी लगेच तुला देतो. Everything. सगळं लगेच देतो. Because it has been given to me. आणि ते मला देण्यात आलंय. Yeah, see, devil also has money. सैतानाकडेही पैसा आहे. Devil has money. सैतानाकडे पैसा आहे. And so, when you forsake working for God, देवासाठी काम करणं जेव्हा तुम्ही सोडता, sometimes कधी कधी you seem to look blessed. असं दिसायला लागतं की मी तर देवबाप्पा आणि देवाचं काम आणि सगळं सोडलंय तरी मी आशीर्वादित आहे. In fact, you feel you are more blessed. उलट पक्षी कधी कधी असं वाटायला लागतं की मी तर देवाचं कार्य वगैरे सगळं सोडल्यानंतर जास्त आशीर्वादित झालो. The devil makes you to think that it is better not to serve God, because if you don't serve God, see you how much I can bless you. सैतान हे डोक्यात विचार घालतो की बघ, तू देवाची सेवा करत होता तेव्हा तुला किती अडचण पडायची, किती तुला कमतरता भासायची. आता तू देवाचं कार्य सोडलं, बघ किती तुझ्याकडे चंगळ आहे, बघ तुझ्याकडे किती पैसा आहे. But he is a fake boss. पण तो खोटा मालक आहे. Amen. तो खोटा धनी आहे. He may give you today, tomorrow he may not give you. He will give you peanuts only तो tomorrow. नकली धनी He आहे. is the father of all lies. तो आज तुला पैसे देईल, उद्या शेंगदाणे देईल, सर्व खोट्याचा बाप आहे. Amen. आमेन. Yes.
Sometimes I have seen people serving God, कधी कधी मी पाहतो लोक देवाची सेवा करत असतात, and suddenly अचानक the devil puts a thought. सैतान त्यांच्या डोक्यात असं विचार सोडून जातो. एवढं तू करतो देवासाठी, पाहिलं काय मिळतं तुला? काहीच मिळत नाही, निंदा मिळतं, हे नाही, तुझं प्रमोशन गेलं, आता पण नोकरी गेलं, काय फायदा, इतकं देवासाठी करतो. And then what you do? मग तुम्ही काय करता? You start becoming cold. सैतानाचा विचार लगेच स्वीकारता आणि जरा थंड थंड होता. And the devil says, सैतान म्हणतो आता ऑपॉर्च्युनिटी आहे, आता संधी आहे. सडनली प्रमोशन बॉस देतो. हालेलुया, हा बघितलं का, विनयार्डला नाही गेलो, 2 आठवड्यात प्रमोशन मिळालं मला. हालेलुया. And then you say it's better than I don't go now. मग तुम्ही म्हणता की आता मी न गेलेलं बरं, आता आणि मी 6 महिने तुम्ही येत नाही. चर्चला आता मी जातच नाही. मग 6 महिने तुम्ही चर्चला येत नाही. The devil म्हणतो, सैतान म्हणतो मी खोटरडा आहे, त्याला काय माहिती आहे. नंतर तो प्रमोशनच घेऊन टाकतो परत, आणि तुम्हाला नोकरीतूनच ते काढून टाकतात. म्हणजे आधी फक्त प्रमोशन मिळत नव्हतं, आता नोकरीच गेली. म्हणजे नोकरी असणं बरं होतं ना, प्रमोशनच्या पायी तू वेडा झाला. Now what did the devil tell Jesus? सैतान येशूला काय म्हटला? You bow down before me. माझ्या समोर नमन कर, I'll give you all the glory. हे सगळं वैभव तुझं. चल. Jesus didn't say, God promised, शपथ बोल, तू देणार का? येशू असं नाही म्हटलं, देवा शपथ देणार का? अरे तो काय देतो, याने दिलं म्हणून त्याच्याकडे आहे. People say, लोक म्हणतात त्यांनी सांगितलं गौरव देणार. अरे पण तो सांगितलं म्हणजे दिलं का? सांगितलं म्हणजे दिलं का? त्यांनी सांगितलं म्हणजे दिलं आणि तू घेतलं. And Jesus knows. येशूला माहितीये This fellow is a liar, a father of all lies. Jesus already had said it. सर्व खोट्याचा बाप आहे, हा खोटारडा आहे. येशू बोलून गेला होता. He wouldn't have kept the word. हा काय वचन पाळणार आहे, हा काय दिलेला शब्द पाळणार आहे खोटा. I've seen people who want success. मी पाहिले काही लोकांना की ज्यांना यश हवं असतं, Name, fame, glory. नावलौकिक, प्रसिद्धी, गौरव, वैभव. They desert like they separate from Jesus like Demas. आणि मग ते काय करतात, देमसाप्रमाणे येशूपासून वेगळे होतात. Paul said, पॉल बोला, Demas who was with us loved the world, he went into the world. दिमस जो आमच्या बरोबर होता त्याने जगावर प्रीती केली आणि गेला. पण कोणाला माहितीये तो प्रॉस्पर झाला का भिकारी झाला? Who knows? कुणाला माहितीये त्याच्यानंतर दिमसचं काय झालं? Who knows? कुणाला माहिती? तुला माहितीये? He left Jesus. पण मग त्यांनी काय केलं? येशूला सोडलं, कार्य सोडलं, He left and went into the world. गेला जगात. एके But दिवशी who डोकं knows whether he prospered in the world? फिरलं डोकं एके दिवशी, गेला सोडून सगळं. पण जगात गेल्यावरती समृद्ध झाला का भिकारी? तुला माहितीये का? Because there is every chance that after you desert the service of God, कारण की देवाचं कार्य तुम्ही सोडल्यानंतर नेहमी ही संधी असते that you may not succeed even in the service of money. की पैशाच्या सेवेतही मग तुम्हाला यश येणार नाही. Who said that if you serve money, money will be just pouring on your head? कोण म्हटलं तू पैशाची सेवा चाकरी केली तर पैसा असा धो धो तुझ्यावर Who पडेल? said that money will stay? कोण म्हटलं की पैसा तुझ्या घरात टिकेल तू पैशाची सेवा चाकरी केली तर? Money has wings and it can fly off. पैशाला पंख असतात, तो पैसा कधी उडून जाईल. But Jesus has the power to clip off the wings of money that it stays with you. पण येशूकडे सामर्थ्य आहे की त्या पैशाच्या पंखाला तो छाटून त्या पैशाला बरकत नावाची गोष्ट लावून तुझ्या घरात तो पैसा तो टिकायला लावेल आणि म्हणेल या घरातनं जायचं नाही पैसा. Amen. What was the use of loving the money and leaving the Lord? पैशावर प्रेम करणं आणि प्रभूला सोडणं काय फायदा आहे? See, because we are not sure that the devil will be true to what he says. आपल्याला काय खात्री आहे की सैतान हे जे म्हणतोय ते खरं म्हणतोय का खोटं आहे? At least if he is telling the truth, then some of us can go there. कमीत कमी सैतान कधी चुकून खरं बोलला तर मी म्हणतो चला आपल्यातले काही जण जातील. Amen. थोडं जास्त लोक जातील. क्या सैतान खरं बोल. But he is the father of all lies. पण तो सर्व खोट्याचा बाप आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? Every word that comes out of his mouth is only lies. त्याच्या तोंडातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द खोटा आहे. Amen. आणि तो सैतान बोलला आणि तू ऐकलं? He told Eve, हव्वेला म्हटला सैतान you'll be like God. देवासारखी होशील तू. खा तू. खा. देवासारखं होईल. देवासारखं तू एकदम थ्रोनवर बसणार. हालेलुया. सिंहासनवर. देवी बनेगी देवी. Adam will be देव आणि तू देवी. What happened? Worse than animal they became. जनावरापेक्षाही खालची गत झाली.
He is the father of all lies. खोट्याचा बाप सैतान. लिहून ठेवा, विसराल खूप लवकर, सैतानच विसरायला लावेल, म्हणून लिहून ठेवा. सर्व खोट्याचा बाप इज इक्वल टू सैतान आणि रेड, ग्रीन, येलो, ब्लू ऑल मार्कर्स. Amen. Peter said, Lord, we have left everything to follow you. पेत्र म्हटला, प्रभू तुझ्या मागे चालायला मी सगळं सोडलं. That means म्हणजे he had genuine love for Jesus. खरं प्रेम करायचा तो येशूवर, Amen. म्हणून सगळं सोडून आला. He had genuine hate for the things of the world now. आणि खऱ्या अर्थानं जगिक गोष्टींचा आता तो तिरस्कार करू लागला होता. I've known some people who were with me, they left me because they loved the world. मी अशाही काही लोकांना ओळखतो ना की जे माझ्या बरोबर सुद्धा होते पण सोडून गेले मला, कारण जगावर प्रेम केलं. And most of them I have seen, when they have left me, they have left the Lord also. आणि जास्तीत जास्त वेळेला मी पाहिलेलं आहे, मला सोडलं म्हणजे त्यांनी प्रभूलाही सोडलेलं आहे. Yes, because I have seen them, they are in the world. कारण मी पाहतो की ते जगात गेलेले आहेत, They love the money. पैशावर प्रेम बसलेलं आहे. But when they had given their heart to Jesus long back, पण खूप पूर्वी जेव्हा त्यांनी आपलं हृदय येशूला दिलं होतं, they had forsaken money. त्यांनी पैसा सोडला होता, And they have loved the Lord. प्रभूवर प्रेम केलं होतं. But now they love the world and now they hate the Lord. आता जगावर प्रेम करू लागले आणि प्रभूचा तिरस्कार करू लागले. They have gone back to the fishing nets. They have gone back to their boat. मासेमारी करायला परत गेले, नावेकडे परत गेले, जाळं हातात परत घेतलं. And do you think so that if Peter had left the Lord and gone back to fishing business, he can catch one single fish? आणि तुम्हाला असं वाटतं की पेत्रानी प्रभूला सोडलंय आणि तरी तो मासेमारी करायला गेला आणि त्याला भरपूर मासे जाळ्यामध्ये अडकले, असं होऊ शकतं? I'm telling you, an unbeliever will be blessed. मी म्हणतो अविश्वासू माणूस आशीर्वादित होईल. But a believer who was with the Lord and leaves the Lord, he cannot catch one fish. पण ज्या विश्वासू माणसानं प्रभूला चाखलेलं आहे आणि तरी प्रभूला सोडून गेलेला आहे, त्याच्या जाळ्यात एकही मासा येणार नाही. Yes. There will be two boats दोन नावं असतील in the lake of Galilee. गालिली लेकवर. One will be the unbelievers, the other will be of the believer who has left the Lord. एक अविश्वासू माणसाची नाव असेल आणि एक अशा बिलीवर माणसाची नाव असेल की ज्या बिलीवरनी Who left his प्रभूला first सोडलेलं love. आहे, पहिलं प्रेम प्रभूवरचं सोडलंय. Jesus will allow the unbelievers catch plenty of fish, but he will not allow this believer who has lost his first love to get even one fish. येशू ख्रिस्त त्या अविश्वासू माणसाच्या जाळ्यात अनेक माशांना अडकू देईल, पण बिलीवर होऊन प्रभूचं प्रेम सोडणाऱ्याच्या जाळ्यात एकही मासा तो अडकू नाही देणार. Amen. आमेन. Because when Peter left Jesus temporarily, कारण पेत्रानी जेव्हा येशूला तात्पुरतं सोडलं after the death of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर, and he said, let us go fishing, आणि म्हटला तात्पुरतं सोडलं आणि म्हटला की चला आपण मासेमारी करायला परत जाऊ, he could not catch one fish. एक मासा आला नाही जाळ्यात, एक मासा धरायला जमला नाही. पेशाने मासेमारी करतो. Was the devil happy that Peter has almost left Jesus? सैतान आनंदी होता का की आता पेत्राने जवळजवळ येशूला सोडलं? Yes. हो, He was very happy. सैतान फार आनंदी झाला. But did he give Peter all the glories of the earth? पण सैतानाने पेत्राला जगातलं सगळं वैभव दिलं का? No, he didn't. नाही दिलं. He promised him, वचन दिलं होतं की देतो, तू परत जा. परत ये जगात. That's how Peter was prompted to go back to fishing. तसं तर पेत्राला सुचलं ना की चला आपण मासेमारी करायला जाऊ. That is the way the devil works. असंच सैतान काम करतो. It is hard to kick against the pricks. पराणीला लात मारणे कठीण. हालेलुया. Once you have come to the Lord, एकदा का तुम्ही प्रभूकडे आलात, love him with all your heart. किंवा येशूवर संपूर्ण हृदयानं प्रेम करा, Never think of going back because you will be the bitterest loser. आणि परत कधीही येशूला सोडून जाऊन जगात जायचा विचार करू नका, कारण की तुमच्यासारखा पराजयी माणूस अख्ख्या भूतलावर कोणी नाही. मग Your case will be worse than an unbeliever. मग तुमचं प्रकरण अविश्वासू माणसापेक्षाही वाईट होईल. Amen. हालेलुया. Always think about Judas. नेहमी यहुदाचा विचार करायचा. Always think about Judas. यहुदाचा विचार नेहमी करायचा की त्यांनी काय केलं आणि केल्यावर त्याचं काय झालं. Amen. आमेन. You think so Judas got everything when he left the Lord? तुम्हाला असं वाटतं यहुदानी प्रभूला सोडल्यावर त्याला सगळं मिळालं? It came in his near his mouth, but he lost it. मुखापर्यंत आलेलंही गेलं. He got that 30 pieces of silver. 30 चांदीची नाणी मिळाली. Devil gave him. सैतानाने त्याला दिली. हे घे, हे घे. घे घे तुला काय करायचं घे. घे. What did he do? काय केलं त्यांनी? Throw it away. फेकून दिली ती नाणी. A believer
he will never be at peace when he leaves the Lord. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर त्या विश्वासू माणसानं जर येशूला कधी सोडलं, त्याचा जीव कधीही शांत असणार नाही. He lost the money, he lost his life. पैसेही गेले, जीवही गेला. His children became vagabonds, मुलं बाळ भिकारडी झाली, they became orphans. अनाथ झाली. Amen. आमेन. Because Judas did not have the love that Peter had for का? Jesus. कारण यहुदामध्ये पेत्रात जे प्रेम होतं ते नव्हतं. Secondly, दुसरी बाब, Peter showed his love by loving the presence of Jesus all the time. पेत्रानं कसं आपलं प्रेम दाखवून दिलं? त्याला नेहमी येशू ख्रिस्त अवतीभोवती असलेला आवडायचा. You show God how much you love him by always loving his presence. तुम्ही नेहमी देवबाप्पाला दाखवून द्या की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. कसं दाखवाल? त्याच्या सानिध्यावर प्रेम करून की देवबाप्पा तुझं सानिध्य मला आवडतं, Yes. तुझ्या सानिध्यात बसायला मला I आवडतं. am a weak person, but I will still go to church. मी अशक्त माणूस आहे, मी कमजोर माणूस आहे, पण मी तरी चर्चला I जाणार. have done wrong, but I will still go to the मी fellowship. चुकीचं काम केलेलं आहे तरी मी चर्चला जाणार आहे. Amen. आमेन. You show how much you love God by attending his presence. देवबाप्पाच्या सानिध्याला येऊन तुम्ही देवाला दाखवून द्या की माझं तुझ्यावर प्रेम आहे. By loving to be with him all the time. की नेहमी प्रभूच्या संगती राहणं मला आवडतं. Amen. आमेन. And Peter was found most of the time with Jesus. आणि पेत्र जास्तीत जास्त वेळेला येशूच्या अवतीभोवतीच घोटाळताना दिसायचा. Right from beginning. सुरुवातीपासून He was always found to be with Jesus. नेहमी येशूच्या मागे पुढे कुठेतरी पेत्र असणारच. When they had to go to Jairus' house यायराच्या घरी जायची वेळ आली because his daughter was dead, कारण यायराची मुलगी मेली. Jesus took with him Peter. येशूने पेत्राला बरोबर घेतला. Peter, चल चल तू. पेत्रा चल. Because Peter was always ever ready. का पेत्र नेहमी हाताशी तयार असायचा. चल म्हटलं की चलो. If people are not ready, you don't like to take them with you. लोक जर तयारच नसले तर असल्यांना आपल्याला आपल्या बरोबर न्यायलाही आवडत नाही कारण की हा बाबा घरी तयारच नसतो. Amen. आमेन. कधी कधी वाटतं काय माहित नाही येणार का आपल्या हो बरोबर. ना. Say ever ready. If there are people who are ever ready, Utritsal means you like it. You try to take that fellow everywhere. पण ते लोक सारखे तयार असतात. चल म्हटलं की चल. त्यांना तुम्हाला सगळीकडे न्यायला आवडतं. Amen. आमेन. Jesus knew that. येशूला माहित होतं. If I tell Peter, he will leave everything and immediately he will come. मी with me. पेत्राला म्हटलं चल तर हातात जे असेल ते सोडून लगेच येईल. Even on the Mount of Transfiguration, त्या रूपांतराच्या डोंगरावर सुद्धा Jesus said, येशू बोलला, John, योहाना Peter, तू चल. आणि पेत्रा चला James, चला. तुम्ही तिघं चला चला. तुम्ही तिघ चला. Why तिघंच? का तिघच? पेत्र, योहान, याकोब Ever ready. They had love for Jesus. सारखे तयार. गुरुजींनी बोलवलं की आलो समजा. You know, my mentor, when I came to the Lord, जेव्हा मी प्रभूकडे आलो त्याला माझे जे लीडर होते every time he knew त्यांना माहिती होतं Peter and Jayashree will be ready. पीटर आणि जयश्री नेहमी तयार असतात. चल म्हटलं की सगळं सोडून येणारच. You won't believe. तुमचा विश्वास He नाही used to बसणार. come to my company and he said, "Chalo, Peter, pack up. We have to go to Bombay." माझ्या कंपनीत ते यायचे आणि म्हणायचे की पीटर लगेच चल मुंबईला जायचंय. Immediately, I used to call up my wife and say, "Come on, we are going to Bombay." लगेच पास्टर मला फोन करायचे, जयश्री लगेच चल आपल्याला मुंबईला जायचंय. No clothes, nothing. As we कपडे were, नाही, विचारपूस नाही, कुठं जायचं कुठं राहायचं, काय खायचं काय नाही, what we will eat, we didn't know. काय नाही. चल म्हटलं की चालायचं. He used to give us food. ते आम्हाला खायला घालायचे. Whenever he wanted to give, he will give. जेव्हा त्यांना द्यायचे तेव्हा देतील And we खायला. used to eat that आणि time. आम्ही खायचो. Ever ready. तयार. And my mentor knew one thing, that whenever I call, I can call these two because आणि they are ready. आमच्यावरच्या लीडरला तेव्हा माहिती होतं की जर कुणाला बोलवायचं असेल तर पीटर आणि जयश्री, कारण त्यांना माहिती की हे दोघं नेहमी तयार असतात. Amen. कधी ये म्हटलं की लगेच येणार. In Matthew 15:15, मत्थय 15:50 when Jesus spoke a parable, येशू ख्रिस्तांनी जेव्हा एक दाखला सांगितला, after he spoke a parable, दाखला बोलल्यावर it was Peter who said, "Please tell us the meaning of this parable." पेत्र लगेच म्हटला की या दाखल्याचा अर्थ आम्हाला सांगा ना. Please tell. या दाखल्याचा अर्थ सांगा. So much he loved Jesus. इतकं येशूवर प्रेम, So much he loved God. इतकं 15:15 मत्थय 15:15 बर का. तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, या दाखल्याची थोडी फोड करून गुरुजी आम्हाला सांगा की. आय एम अ फिशरमॅन, मला एवढं कळत नाही. जॉन सारखं हो एवढं ना. हुशार नाही आम्ही. काय तू सांग ना काय. सर थोडा एक्सप्लेन करो ना, आप क्या बोला सर. When Jesus said, येशू जेव्हा म्हटला, "Who am I? Tell me." कोण आहे मी सांगा. Come on, tell me. तुम्ही मला सांगा मी कोण आहे. सगळं बसले होते, माहित हो नाही काय असा बोलतो विचार. माहित नाही. या मालूम बाबा. Peter suddenly stood up. पेत्र अचानक उभा. "Thou art Christ, the Son of the living God." तू ख्रिस्त जिवंत देवाचा बोलून पुत्र. टाक. बोलून मोकळा. हालेलुया.
And everybody looked at Peter. सगळ्यांनी पेत्राकडे पाहिलं. काय बोलतो हा? Love. प्रेम Love will always give revelation. प्रेम नेहमी प्रगटीकरण देऊन टाकतं. Love will always give revelation. प्रेम The असेल ना, lover. प्रेम असेल ना आपलं त्याच्यावर, तर नेहमी आपल्याला त्याचं प्रगटीकरण होऊन जातं. Yes. Amen. आमेन. Jesus said, येशू म्हटला, it was not flesh and blood revealed to you, but Father. देहाने का रक्त मांसाने तुला हे प्रगट केलेलं नाही पेत्रा, देवबापाने तुला हे प्रगट केलं. Because he loved Jesus. का देवबापाने तुला हे प्रगट केलं? तर तू येशूवर प्रेम करतो म्हणून. But Jesus said, येशू जेव्हा म्हटला, the Son of Man is going to be killed in Jerusalem. मानवी पुत्राला यरुशलेमेत ठार मारणार आहेत. He is going to be killed. मानवी पुत्र ठार होणार आहे. Peter was shocked. पेत्राला धक्काच He बसला. didn't like to be separated from Jesus. पेत्राला तो विचारच आवडला नाही की येशूपासून आपण वेगळे होणार. हात धरला. हातच धरला त्यांनी येशूचा. एक मिनिट तुम्ही साईडला या. काय बोलला तुम्ही? गुरुजी एक्सक्यूज मी, जरा इधर आओ. तुम्ही का माझ्यापासून सेपरेट होणार? Say. तुम्ही माझ्यापासून वेगळे होणार, मला सोडून जाणार. He almost rebuked him saying, आणि जवळजवळ धमकावलं जणू त्यांनी येशूला. असं होऊ शकत नाही, असं होऊ होणार शकत नाही. आणि मी अलाव पण करणार. तुम्हाला आणि मला वेगळं करणारं कोणी असू शकत नाही, मी नाहीच होऊ देणार असं. In other words, दुसऱ्या शब्दात, anybody taking you away from us, कोणी येशू तुला जर आमच्यापासून लांब न्यायचा प्रयत्न केला, त्याला पीटरला भेटायला लागेल आधी. मी पेत्र त्याला सोडणार नाही. मी आडवा येईन त्याला. मला तलवार चालायला येत हो, नाही, पण करणार ते पण. मी Say, मासे that देतो. is the love he had for Jesus. हे असलं प्रेम होतं पेत्राचं येशूवर की मी नाही सोडणार त्या माणसाला जर असं कोणी आपल्याला वेगळं करायला आलं तर. He showed his boldness. धैर्य दाखवलं त्यांनी. Even when Jesus was handcuffed येशूला जेव्हा अटक झाली in the garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेत, everybody was running here and there. सगळे सैरा वैरा धावायला लागले. Peter said, अरे पेत्र म्हटलं, अरे परत सेपरेशन करायला हा? कोण हे आला? कोण आले येशूला आपल्यापासून घेऊन जायला? Suddenly he took the sword. बघू दे मला जाऊन खोन येत हे लोक. घेतली तलवार. First time because he was a fisherman. पहिल्यांदा He was not a swordsman like David. तो काय तलवारबाजी करणारा दाविदासारखा माणूस नव्हता. He was taking aim at his heart. तो हृदयाचा नेम धरत होता त्याच्या. असं केलं पण तो फिशरमॅन आहे, कानच कापलं फक्त. हा, एम चुकलं. त्याच्या छातीला भोसकायचं बघत होता, पण निशाणा चुकला आणि कान कापला. The ear only fell down. कान पडला खाली. मासेमारी करणारा त्याला काय जमायचे नेम. James, John and everybody said, झालं आता 15 वर्ष हे जेलमध्ये गेले. योहान आता याकोब झालं आणि त्याचं मिनिस्ट्री सगळं केलं. योहान याकोब म्हटले, अभी मिनिस्ट्री को ताला, ये 15 साल जा रहा जेल में. But when you have love for Jesus, ऐसा थोडे होता. येशूवर जेव्हा आपलं प्रेम असतं, even the police cannot do anything. पोलीस पण काही करू नाही शकत. Because who will take the case when the ear is healed? कारण की कान जर बरा करून दिला तर केस घेताय कोण? Amen. केस कोण दर्ज करके See लेगा? that ear was fallen. कान खाली पडला होता. And people said, लोक म्हटले, आता याच्यावर केस. आता पेत्रावर केस. आता पेत्राला केस लागलं म्हणजे याचं मिनिस्ट्री केलं. फिनिश. आता मिनिस्ट्री संपली. Jesus said, असं मिनिस्ट्री येशू जाणार म्हटला, नाही. "हा." He picked up that ear, कान उचलला येशूनी. लावलं. घे तुझा तुला. आणि पोलीस आले. काय पोलीस. कोणी कापलं, कोणाचं कान दाखवा. नाही नाही, अरे याचं कान नाही बोलो कापलं. क्या केस दर्ज करने का, क्या करने का, कुछ होया ही नहीं. हालेलुया. Love for Jesus. येशूवर प्रेम. Praise the Lord. Hallelujah. If you have love for Jesus, तसं जर तुमचं येशूवर प्रेम असेल, you know He can do anything for you. मग येशू तुमच्यासाठी काही करेल. Amen. Hallelujah. Praise the Lord. आमेन. Even in the last week of Jesus' life, येशूच्या जीवनातील शेवटच्या आठवड्यात सुद्धा one day Jesus was seated at the Mount of Olives. एकदा येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर बसलेला. Again, it was Peter, James, and John only around Jesus. परत पेत्र, योहान आणि याकोब हेच तिघं येशू जवळ. And Peter asked so many questions to आणि Jesus. पेत्राने जे प्रश्न विचारायला सुरुवात केली एकामागे. And then Jesus got up from there. He went into the Garden of Gethsemane. मग येशू उठला, गेत्सेमनी बागेत गेला. There also, तिथं सुद्धा he said, बाकी लोक तुम्ही बाहेर थांबा. फक्त पीटर, जेम्स, जॉन तुम्ही या मध्ये. बाकीच्यांना तो म्हटला तुम्ही इथेच थांबा. पेत्राला, योहानाला आणि याकोबाला म्हटला तुम्ही आत चला. Amen. आमेन. What a great thing. काय महान कार्य, काय म्हणजे सुंदरच. एखाद्याला येशूनी म्हणावं तू अंदर आ, बाकी के बाहेर. हालेलुया. माझं तर वजनच वाढील जणू. मला आत घेतली. When he was preaching once, एकदा उपदेश सांगत असताना many boats were there. बऱ्याच नावा होत्या. John's boat also was there. योहानाची पण नाव होती तिथे. But he said, पण येशू म्हटला, पेत्र तुझं नाव दे मला. पीटर तेरा नाव दे. See that? Why Peter's boat only? का पेत्राची नाव?
Peter was ever ready for Jesus. पेत्र नेहमी तयार असायचा He येशू. was weak in the flesh, हा, देहात अशक्त होता, very strong in love. पण प्रेमात फार बलवान. Amen. Amen. You may be weak in the flesh, तसं तुम्ही कदाचित देहात थोडे अशक्त असाल, but if you are strong in love, पण जर प्रेमात बलवान असाल ना, you will be ready to change. तर तुम्ही बदलायला तयार You will be व्हाल, ready to ask for forgiveness. क्षमा मागायला तयार You will be व्हाल, ready to accept your weakness आपला स्वतःचा अशक्तपणा स्वीकारायला तयार व्हाल की Because- हो मी अशक्त आहे, because you want to stay with him. कारण की तुम्हाला येशू बरोबर राहायचं Like the असतं. wife says, जसं बायका म्हणतात, काही असो, हसू, तो किती मारलं मला, हालेलुया, पण त्यांच्या बरोबरच राहायचं. कारण नवरा की माझा त्यांच्यावर- नवसाचा, हालेलुया, मी त्याला सोडू नाही शकत. And see, आणि पहा, that evening Peter was going to deny Jesus, but in the afternoon Jesus said, Peter, you only prepare for the Passover. त्याच संध्याकाळी पेत्र येशूला नाकारून म्हणणार होता की कोण येशू, मी नाही ओळखत. त्याच दुपारी येशूनी पेत्राला सांगितलं, जा तयारी कर भोजनाची. Why? Why का? like that? का असं? Why such kind of favoritism? का बरं असा पक्षपात? If you love Jesus तुमचं जे ईश्वर with प्रेम असेल, all your heart, with all your संपूर्ण- mind, with all your soul, with all your strength, संपूर्ण मनाने, जीवाने, हृदयाने ईश्वर प्रेम असेल, you will be the favorite of Jesus. तर तुम्ही येशूचे लाडके बनाल. You will be the favorite of Jesus. तुम्ही येशूचे लाडके बनाल. Because Jesus can get more work done out of a person who loves him than a person who is only knowing things with his IQ. कारण की येशू ख्रिस्त जो व्यक्ती त्याच्यावर खूप प्रेम करतोय त्या माणसाकडनं जास्त कार्य करून घेऊ शकतो जो केवळ डोक्याने शहाणा आहे त्याच्यापेक्षाही जास्त. Praise the Lord. हालेलुया. Let's all stand up. Amen. We will continue tomorrow. उद्या हा विषय मी चालू ठेवेन. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे, आराधना और गहराई से. तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं. आराधना, 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 आराधना. El Rohi. El Rohi. याद किया. धन्यवाद प्रभु. El Rohi. El Rohi. याद किया. धन्यवाद प्रभु. तुझे याद किया. धन्यवाद यीशु. तुझे याद किया. धन्यवाद प्रभु. तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं. आराधना, 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 आराधना. यहोवा राफा. यहोवा राफा, यहोवा राफा, चंगा किया. धन्यवाद प्रभु. यहोवा धन्यवाद. चंगा किया. धन्यवाद प्रभु. मुझे चंगा किया. धन्यवाद प्रभु. मुझे चंगा किया. धन्यवाद प्रभु. तुझे पूरे मन से आराधना, पूरे बल से प्रेम भी करूं. आराधना, 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 आराधना,
Father. Thank you, Jesus. Yes, Lord, we love you, Lord. We love you with all the heart. तुझ्यावर पूर्ण हृदयाने आम्ही प्रेम करतो देवा. People love him. पूर्ण हृदयाने पेत्राने त्याच्यावर प्रेम केलं. With all your heart, with all your mind, with all your soul, with all your strength. प्रभू तुझ्या परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रेम कर. Love him. त्याच्यावर प्रेम कर. Love him. त्याच्यावर प्रेम कर. If you want to win favor of God, जर तुला देवाची कृपा जिंकायची असेल, if you want to get the revelation from God, जर तुला देवाकडनं प्रकटीकरण हवं असेल, love him with all your heart. संपूर्ण हृदयाने त्याच्यावर प्रेम कर. Love him with all your heart. संपूर्ण हृदयाने त्याच्यावर प्रेम कर. As Peter loved Jesus with all his heart, जसं पेत्रांनी येशूवर संपूर्ण हृदयानं प्रेम in केलं, spite of his weakness, जरी तो अशक्त होता he loved Jesus. तरी येशूवर प्रेम करायचा. He was not very conscious of God's love. त्याला देवाच्या प्रीतीची एवढी जाणीव नव्हती, But one thing he was sure पण एका गोष्टीची त्याला नक्की खात्री होती of his love for Jesus. की माझं येशूवर अतोनात प्रेम आहे. He was not conscious about agape love. त्याला आगापे प्रेमाविषयी माहित नव्हतं. He never knew what is agape love. त्याला आगापे प्रेम ठाऊक नव्हतं. But पण he loved God, he loved Jesus with all his heart, with all his mind, with all his strength. त्याने परमेश्वरावर, त्याने येशूवर संपूर्ण मनाने, हृदयाने, शक्तीनं प्रेम केलं. Love Jesus like that. तसं तुम्ही येशूवर प्रेम करा. Because when Jesus asked him, कारण येशूनी जेव्हा त्याला विचारलं, do you love me more than these? पेत्रा, या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतोस का? Peter said, yes, Lord. पेत्र म्हटला, हो प्रभू. He didn't only say, yes, Lord. He said, you know it. तो फक्त हो प्रभू नाही म्हटला, तर म्हटला, हो प्रभू, तुला माहिती तुला आहे. माहिती आहे. तुला माहिती आहे. Don't forget that word. तो शब्द विसरू नका. He was not just saying it, तो केवळ हे बोलत नव्हता, but he said, पण म्हणाला, तुला माहिती आहे मी तुझ्यावर प्रीती करतो. तुला माहिती आहे देव बाप्पा, मी तुझ्यावर खूप प्रेम And I करतो don't tell lies आणि मी खोटं बोलत नाही, because you know it. कारण तुला माहिती आहे That I love you माझं तुझ्यावर प्रेम आहे. more than all of them. या सगळ्यांपेक्षाही जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. John may be conscious of your love, योहानाला तुझ्या प्रेमाची सारखी जाणीव असेल, but I love you the most. पण मी तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम And करतो. you know it in your heart. आणि प्रभू, तुझ्या हृदयामध्ये तू ते जाणतोस. If you don't believe me, Jesus, you believe your heart. येशू, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तरी तुझा स्वतःच्या हृदयावर विश्वास आहे. That is the highest kind of love Peter had for Jesus. उच्च पद्धतीचं ते प्रेम पेत्राने येशूवर केलं. That was the difference between Judas and Peter. हा फरक पडला पेत्र आणि यहुदा या दोघात. खरा I encourage you. करा. मी तुम्हाला आज प्रोत्साहन देतो, Love Jesus येशूवर प्रेम करा. more than anything else. कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त येशूवर प्रेम करा. Show tokens of your love for him. येशूला आपल्या प्रेमाची चिन्ह दाखवा. Show him how much you love him. त्याला दाखवा मी तुझ्यावर किती प्रेम करतो. Because when you love somebody, कारण जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, you are ready to change तुम्ही for that बदलायला person. तयार असता त्या माणसासाठी. You are ready to be humble for that person. तुम्ही नम्र व्हायला तयार असता त्या माणसासाठी. Because you want his presence. कारण तुम्हाला तो माणूस हवा असतो. And whatever he wants, you are ready to do it. आणि त्या माणसाला जे हवं असेल ते तुम्ही त्या माणसासाठी करायला तयार होता. न करा बसे न करा. I love my Jesus, people. मी माझ्या येशूवर प्रेम करतो. I love him more than anything else. मी कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त माझ्या येशूवर प्रेम करणारा माणूस आहे. I may not be perfect, मी परिपूर्ण नसीन but कदाचित, I have a perfect love for him. पण येशूवर माझं परिपूर्ण प्रेम आहे. मला माझ्या आणि येशूच्या मध्ये कोणी आलेलं आवडत नाही. It was Peter who said, पेत्र म्हटला, when Jesus said, येशू जेव्हा बोलला, do you also want to leave me? तुलाही सोडून जायचं का मला? Peter said, पेत्र म्हटला, where can we go? कुठं जाणार तुला सोडून आम्ही? Peter said, आणि where? पेत्र बोललाय, हे पेत्र, You have the words of eternal life. Where can I सनातन go? शब्द, सनातन जीवनाचे शब्द तुझ्याकडे आहेत प्रभू. तुला सोडून मी जाऊ कुठे? Where can I go? मी कुठे जाऊ तुला सोडून? Like David said, जसं दावीद, where can I go from your presence? तुझं
तुझं सानिध्य सोडून मी कुठं पळून जाऊ. People say, why God loved David? लोक विचारतात देवाने दाविदावर इतकं प्रेम का केलं. In spite of his various faults. दावीद इतका चुकला इतका पडला तरी देवाने खूप त्याच्यावर प्रेम का केलं. People say, why did Jesus favor Peter and not Judas? लोक विचारतात येशूनी पेत्रावर कृपा का केली आणि यहुदावर नाही. Because Peter and David loved God. कारण पेत्रानं आणि दाविदानं येशूवर अतोनात प्रेम केलंय. Lord, I I don't want anything. We want you, Lord. प्रभू मला काही नको, तू हवा प्रभू आम्हाला. More than anything else, Lord. कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रभू We want you, Lord. आम्हाला तू हवास. We are ready to give up everything. आम्ही सगळं सोडायला तयार आहोत. Everything, आम्ही Lord. सगळं सोडायला तयार आहोत. But we want you, Jesus. आम्हाला तू पाहिजे. You are our life. तू आमचं जीवन आहेस. You are our everything. तू आमचं सर्वस्व आहेस. Where can we go? आम्ही कुठं जाणार. माठा तथरो मांदरे कलावाशा कथकरा मासा. I'm telling you, in this 1 week, मी तुम्हाला सांगतो या 8 दिवसात your life will have such a dramatic change. तुमच्या जीवनात इतका उठून दिसणारा बदल येईल. What had never happened all these years will happen in this 1 week. जे कधी या सगळ्या वर्षांमध्ये झाले नाही ते या 8 दिवसात होईल. Yes, it's going to happen. असं होणार आहे. In this 1 week, या 8 दिवसात there's going to be a lot of upheaval in your life. तुमच्या जीवनामध्ये इतके फरक पडणार आहेत की बास. A great change. एक महान बदल, A greater blessing, a greater promotion, a greater power. महान सामर्थ्य, महान बढती, महान आशीर्वाद या 8 दिवसात. A greater revelation of God. महान प्रकटीकरण देवाचं या 8 दिवसात. See, knowledge is good. Understanding is good. शहाणपण, समजूत हे सगळं चांगलं असतं. But experiences lifts you higher. पण अनुभव आपल्याला उंच नेतो. And the Holy Spirit will give you experience. पवित्र आत्मा तुम्हाला अनुभव देईल. Rabba shakara bara mantala rabba kara bara idi bikira bara mantolo robo shakara bara. नम्मंडा रखला माशांदा. Most of you are going to be seated in the heavenly places. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक स्वर्गीय स्थानात बसायला जातील. Till Easter you will be seated in heavenly places. ईस्टर संडे पर्यंत तुम्ही स्वर्गीय स्थानात पोहोचलेले असाल. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद ईश. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद ईश. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. Praise God. धन्यवाद.